वाटाघाटीला आम्हाला आरोग्यमंत्र्यांनी बोलवलं. प्रोग्रेस म्हणा. तर आम्हाला वाटाघाटीसाठी राजेश टोपेंनी दुसरे दिवशी म्हणजे 16 तारखेला त्यांनी बोलवलेलं होतं आणि आमच्यातली लोक गेली होती, परंतु वाटाघाटी काही झाल्या नाहीत. त्यांनी असं सांगितलं की सरकारकडं ह्या बायांना द्यायला पैसेच नाहीत आमच्याकडं, आणि ती चर्चा तिथं फिसकटली आणि आमचा बेमुदत संप हा सुरू आहे. काल शरद पवारांच्या बरोबर भेट झालेली आहे शिष्टमंडळाची. त्यांनीही ग्रीन सिग्नल दाखवलाय की काय असेल ते त्यांचं किमान वेतनाप्रमाणे लमसम रक्कम ठरवा आणि हा संप मिटवा, असं शरद पवारांनी कृती समितीच्या शिष्टमंडळाला सांगितलेलं आहे. आणि शक्यता आहे की मंगळवारी ती मीटिंग लागण्याची शक्यता परत आहे आणि काहीतरी वाटाघाटी निघून हा संप पुढं वाढतोय की सरकार जे देते त्याच्यावरती आम्ही समाधानी होतोय. हे आता खरी तर मोठी लढाई आहे आमची आणि ही लढाई आता सुरू झालेली आहे. आणि मी आता अशी विनंती करते ताईंना की स्मिताताई, आमच्या ह्या आंदोलनाला पाठिंबा पण द्या तुम्ही आणि एक 4 शब्द आमच्या बायकांना, आमच्या आशा आणि गटप्रवर्तकांना तुम्ही मार्गदर्शन करा, ही विनंती करते. बोला ताई. धन्यवाद. धन्यवाद. मी बोलायला सुरू करायचंय का? हो 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 हो. सर्वप्रथम आजच्या या मीटिंगचं आयोजन करणाऱ्या आणि आपल्या बरोबर आपले जे सहकारी आहेत त्या सहकाऱ्यांना प्रबोधनातून अधिक सबळ करण्याचा प्रयत्न करणाऱ्या, वैचारिक दृष्ट्या आणि कृतिशील दृष्ट्या आपल्या सर्व सहकार्यांना सबळ करायला, सक्षम करायला सातत्यानं तयार असणाऱ्या सुमनताई, शंकरदादा आणि त्यांचे इतर सगळे सर्व सहकारी यांचं मनपूर्वक पहिल्यांदा अभिनंदन करते. कारण असं आहे की संप सुरू झालेला आहे, आपण संपात सहभागी आहोतच, मग परत एकदा मीटिंग घ्यायची काय गरज. पण आपल्या बरोबर जे लढाई करणारे आहेत, ते लढाईतले जे सैनिक आहेत, ते सैनिक विचारानं पण सक्षम व्हायला पाहिजेत आणि कृतीनं पण सक्षम व्हायला पाहिजेत. त्यांच्यामध्ये लढाईचं बळ यावं यासाठी अशासारखे प्रबोधनाचे कार्यक्रम सातत्यानं घेणं, जाणीवपूर्वक त्यासाठी प्रयत्न करणं, यासाठी हे दोघं उभयता सातत्यानं प्रयत्न करत असतात. आणि आता खरं तर करोनाच्या परिस्थितीचा काळ इतका भयानक असताना आणि सुमनताईनं स्वतः या सगळ्या करोनाच्या काळाची पण लढाई देऊन ती परत आलेली आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांना माहित आहे की ती किती लढवई आहे. तर अशी ही आपली सुमनताई आणि तिच्या बरोबरच्या सगळ्या आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक ज्या आजच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले त्या सगळ्यांचं सर्वप्रथम मनपूर्वक अभिनंदन. दुसरी गोष्ट, भारतीय महिला फेडरेशन जिची ओळख सुमनताईंनी करून दिली, त्या भारतीय महिला फेडरेशननं खरं तर 15 तारखेला जेव्हा तुम्ही संप पुकारला त्याच दिवशी आम्ही राज्यभरात असं सांगितलं की आपल्या भारतीय महिला फेडरेशननं या आशांच्या आणि गटप्रवर्तक यांनी जो संप पुकारलेला आहे त्या संपाला सक्रिय पाठिंबा दिलाय. मी माझ्या तालुक्यामध्ये आशांच्या या संपामध्ये स्वतः सहभागी होते. आम्ही मोर्चा काढला आणि तहसीलदारांना निवेदन पण दिलेलं आहे. त्यामुळे आम्ही सततच आपल्या सोबत आहोत. आमची संघटना आणि तुमची संघटना नावं जरी वेगळी असली तरी सुद्धा आपण जेव्हा आपल्यावरती लढाईची पाळी येते तेव्हा आपण हातात हात घालून लढायला नेहमी तयार असतो. त्यामुळे आम्ही तुमच्या बरोबर सातत्यानं लढाईमध्ये आहोतच. तरी पण आजच्या या मीटिंगच्या निमित्तानं पुन्हा एकदा मी त्याचं सुतोवाच करते की भारतीय महिला फेडरेशन महाराष्ट्र राज्यात जिथे जिथे जिल्ह्यामध्ये आहे त्या सर्व जिल्ह्यांमधली आमची भारतीय महिला फेडरेशन तुमच्या संपामध्ये नुसता शाब्दिक पाठिंबा द्यायला नाही तर सक्रिय सहभागी आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये म्हणजे आता येत्या मंगळवारी कदाचित आपल्याला चांगली बातमी कळेल अशी आशा करूयात, पण नाही कळाली आपण लढायचं तर ठरवलेलंच आहे. त्यामुळे तुमच्या लढाईमध्ये आम्ही इथून पुढच्या काळातही सातत्यानं सहभागी होणार आहोत, तुमच्या सोबत असणार आहोत, याची मी आजही तुम्हाला सर्वांना ग्वाही देते. दुसरी महत्वाची गोष्ट की आज मला तुम्हा सगळ्यांना काय करायला सांगितलंय, थोडंसं मार्गदर्शन करायला सांगितलंय. पण मार्गदर्शन करताना मला खरं काही दोनच गोष्टी प्रामुख्यानं तुमच्या समोर मांडायच्या आहेत सगळ्या मैत्रिणींनो. त्या दोन गोष्टी कोणत्या आहेत? खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना की नाही आपलं दुखणं माहित आहे. जेव्हापासून आपण आशा म्हणून कामाला लागलेलो आहोत आणि एकदा कामावर जॉईन झालो तेव्हापासून आपल्याला कळालं की आपल्या मागे कोणती शुक्ल कोणत्या संकटांना आपण सामोरं जातोय. आपल्या हक्काचं, आपल्या कष्टाचं आपलं आपल्याला मिळावं यासाठी आपण गेली अनेक वर्षांपासून सातत्यानं प्रयत्न करतोय.
याचा अर्थ आपल्याला आपली दुखणी माहित आहे, म्हणजे आपल्याला आपल्या समस्या माहित आहे, आपल्याला आपली संकट माहित आहे. महत्वाचा प्रश्न आहे तो या संकटातून मार्ग कसा काढायचा आहे. महत्वाचा प्रश्न असा आहे की आता जे आपलं दुखणं आहे त्या दुखण्यावरचा इलाज नेमका कसा शोधायचा. कारण इलाज शोधायचा आहे, दुखणं आपलं आहे तर इलाजही आपणच शोधणं गरजेचं आहे. त्यामुळे महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे आपण या प्रश्नांची सोडवणूक कशी करायची. करोनाचा काळ आहे म्हणजे लोक बाहेर यायला आजही घाबरतात. अगदी आता दुसरी लाट आलेली आहे अशा वेळेला सुद्धा लोकांनी लसीकरण केलं तरी सुद्धा अजूनही अनेक जण रस्त्यावरती यायला, पुन्हा आपली सगळी कामं करायला अजूनही लोक काकू करतायत, काळजी घेतात स्वतःची. अशा या करोनाच्या काळातही आपण सगळेजण आणि संपाचं हत्यार उपसलं. मला वाटतंय आपण या काळातही जेव्हा संप करण्याचा निर्णय घेतलाय तो निर्णय म्हणजेच आपल्या या लढाईचा आपण केलेली सुरुवात आहे. मला असं वाटतं आपण हा याच काळामध्ये संप का पुकारला तर आपल्या सगळ्यांना एक गोष्ट माहित आहे, लोखंड तापलेलं जेव्हा असतं तेव्हाच त्याच्यावर काय घालावे लागतात, घाव घालावे लागतात, तरच त्या लोखंडाला काय देता येतो, आकार देता येतो. आणि तसंच आहे आता करोनाच्या काळातच जेव्हा आपल्यावरती एवढी मोठी संकट आली आहे तेव्हा या काळाला सुद्धा पराभूत करून आपण काय केलंय, संपाचं हत्यार उपसलंय. कारण आपल्या सगळ्यांना माहित आहे नाक दाबलं तरच काय होतंय, तोंड उघडतंय. याच काळामध्ये जर सरकारला तो करत असलेली जी चुकीची गोष्ट आहे त्या गोष्टीची जाणीव करून दिली तरच आपल्याला आपल्या हक्काचं, आपल्या कष्टाचं आपल्या पदरात पाडून घेता येणं आपल्याला शक्य होणार आहे. आणि म्हणून करोनाचा काळ असतानाही या भयावह अशा काळातही आपण संपाचा निर्णय घेतला. आणि आपला संपाचा घेतलेला निर्णय योग्य होता का नाही असं जर कुणी विचारलं तर मला असं वाटतंय की आपण अगदी ठामपणानं सांगू शकू की आपण संपाचा घेतलेला निर्णय योग्यच होता. आणि संप केला म्हणून तर दुसऱ्या दिवशी आपल्याला काय झालं, मंत्र्यांनी बोलायला, चर्चा करायला आपल्या नेतृत्वाला काय केलं, आमंत्रण दिलं. अर्थात आता ती चर्चा फिसकटली पण किमान चर्चेला तोंड तरी उघडलं गेलं. नाहीतर आजवर आपण जर संपच केला नसता तर आपले नेमके काय प्रश्न आहेत, आपल्या नेमक्या काय मागण्या आहेत आणि याही काळामध्ये आपण हा संपाचा हत्यार उपसतोय याची जाणीव सरकारला झाली नसती. आपण संप केला, हा योग्य केला, योग्य वेळी केला. आणि म्हणूनच मला असं वाटतंय की दुसऱ्या दिवशी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आपल्या नेतृत्वाला चर्चेसाठी बोलवलं होतं. पण चर्चेतून आपल्या हक्काचं, आपल्या कष्टाचं ते देण्याची मात्र त्यांची तयारी दिसत नाही. हे आपल्याला आताच सुमनताईनं सांगितलंय. आणि म्हणूनच मला असं वाटतंय मैत्रिणींनो की जोपर्यंत आपले हक्क, आपला अधिकार आपल्याला मिळत नाही तोपर्यंत आपण आपली लढाई थांबवायची नाही. आपली लढाई जी आहे ती लढाई थांबावी असे प्रयत्न करतील का नाहीत लोक. तर मला असं वाटतंय की तसे प्रयत्न केले जातील. आणि तसे प्रयत्न करताना काय काय गोष्टी घडतात. मलाच काल की आमच्या तालुक्यातल्या एका आशा कर्मचारीचा फोन आला होता. म्हणजे तिला तिच्या वरिष्ठांनी फोन केला आणि सांगितलं की या काळामध्ये झालेले जे मृत्यू आहेत त्या मृत्यूंची नोंद, म्हणजे त्यांचं नाव, ते कधी त्यांनी लस घेतली होती का नव्हती, पहिली घेतलेली का दुसरी पण घेतली होती, मग कधी घेतले, क्वारंटाईन झालेले का कुठं हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते, मृत्यू कसा झाला, कधी झाला, असं सगळंचे सगळं जे रेकॉर्ड आहे ते रेकॉर्ड मला पाहिजे म्हणे आणि ते तुम्ही करून द्या. तर मग आशाताई असं म्हणाली पण आम्ही तर 15 तारखेपासून संपावर आहोत त्यामुळे मला काय हे देता येणार नाही. तर ते काय म्हणाले, संपावर असले म्हणून काय झालं, घरी बसून तर करायचंय, काय काम आहेत म्हणे तुम्हाला, घरी बसून एवढं साधं लिहिता येत नाही का म्हणे. म्हणजे इतकी सुद्धा काय द्यायला लागलेत, आता ते धमकी वजा बोलायला लागलेले आहेत. आणि मला आशाताईचा फोन आला, मी म्हटलं मग तू काय केलंस, पण मग आपल्या आशाताईनं संपात गेली, दुसऱ्या दिवशी मंत्र्यांनी चर्चेला बोलवलंय म्हटल्यावर तिचं पण बळ वाढलेलं. ती म्हणाली आम्ही संपावर आहे आणि संपावर असताना पण तुम्ही सांगताय म्हणे काम, संपावर असल्यावर काम करायचं नसतंय, एवढं साधं तुम्हाला कळत नाही का, असं तिनं त्या वरिष्ठांना सांगितलं. मला वाटतं की आपल्या आशाताईचं हे बळ जे वाढलेलं आहे, कृतीतलं बळ वाढलेलं आहे, ते बळ आपण आजवरच्या केलेल्या संघटनेचं, संघटितपणे केलेल्या लढाईचं आणि आपण लढाई करताना मागण्या ज्या केल्या त्या मागण्या सातत्याने लावून धरलं, या सगळ्या गोष्टीचं काय आहे, हे फलित आहे. आणि म्हणून आपल्या आशाताईमध्ये आलेली ही धमक आहे. मला वाटते हेच इथून पुढच्या काळामध्ये वाढवत नेणं, तिचं लढाईचं बळ वाढवत नेणं हेच आपलं काम आहे.
खरं म्हणजे आपल्याला या लढाईपासून परावृत्त करण्यासाठी बऱ्याचदा आपल्याच आशाताईंचा की नाही बऱ्याचदा काय केला जातो, वापर केला जातो. म्हणजे आपल्यातलं जे कोणी दुबळं आहे की नाही ते दुबळं काय केलं जातं, शोधलं जातं. म्हणजे मगाशी मी तुम्हाला म्हंटल की त्या आशाताईला त्यांनी फोन केलेला, पण ती आशाताईला फोन करताना पण पीएचसीला कितीतरी आशा असतात. सगळ्या आशांना फोन करतात का ते की तुम्ही असं असं करा म्हणून? नाही. त्यातही काय करतात ते, अशी आशा शोधून काढतात की जरासं ते काय आहे, दुबळं आहे. मग कुठून दुबळं आहे? कधी कुटुंबाकडून दुबळं असते, कधी विचारानं दुबळं असते, कधी लढाई करताना जरासं बळ दुबळं असते, आर्थिक स्थिती तिची मजबुरीची असती. अशी जी कोणी असती ना आपली सहकारी, तिलाच काय केलं जातंय, टार्गेट केलं जातंय. कारण ती दुबळी असल्यामुळं ती लवकरात लवकर काय होईल, आपल्या सगळ्या कारस्थानाला बळी पडेल असं या लोकांना सातत्यानं वाटत असतं. आणि म्हणून मग ते अशा आशाला काय करतात, हाताशी धरतात आणि मग तिच्यावरती दादागिरी करायचं काय करतात, प्रयत्न करतात. आणि म्हणून मला असं वाटतंय की आता आपली खरी परीक्षा सुरू झालेली आहे आणि या परीक्षेत आपल्याला काय करायचंय, पास व्हायचंय. एक तर आपल्याला मिळणारं जे मानधन आहे ते इतकं तटपुंज आहे की जे हातात आहे ते पण गेलं तर मग आता काय करायचं, असं खरं तर आपल्या आशासमोर, खरं तर ती जी दुबळी आशा आहे आपली आशाताई, तिच्यासमोर प्रश्न उभा राहतो आणि त्यामुळे तिचं मनोधैर्य काय होतं, चिकरण होतं. आणि त्यामुळे कधी कधी काय होतं, ती काहीतरी काम करायला लागते. एखाद दुसरी आशा जर असं काम करायला लागली तर मग सगळ्या पीएससी मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अशा आशा शोधण्याचं काम केलं जातंय आणि मग आपली लढाई कमकुवत कशी होईल, आपली लढाई जी आहे ती अधिक दुबळी कशी होईल, लढाईतले आपले सगळे सैनिक आहेत त्यातले काही सैनिक फोडले कसे जातील, याचा विचार जाणीवपूर्वक केला जाताना दिसतोय. कदाचित हा अनुभव तुमच्याही जिल्ह्यामध्ये तुम्हाला येत असेल. आणि म्हणून मी मघाशी म्हटलं की आता आपली खरी लढाई सुरू आहे, खरी परीक्षा सुरू आहे आणि या परीक्षेमध्ये आपल्याला पास व्हायचंय आणि चांगल्या पद्धतीने पास व्हायचंय. मला आपल्या स्वतःला असं सातत्यानं वाटतंय, ज्यांच्याकडनं आपल्याला मागायचं आहे, म्हणजे कोणाकडनं मागायचे आहेत आम्हाला सगळी कामं, आमच्या मागण्या, आमचे जे आर्थिक प्रश्न आहेत त्या प्रश्नांची मागणी ज्यांच्याकडे करतोय ते कुणाकडे करायचं आहे, तर सरकारकडे करायचं. पण हे जे सरकार आहे, हे सरकारला खरं म्हणजे पूर्वी असं म्हणायचे की माय बाप सरकार, पण हे सरकार आपलं माय बी नाही आहे आणि हे सरकार आपलं बाप पण नाही आहे. त्यांना आपल्यावर होणारे अन्याय किंवा एवढ्याशा पगारात, म्हणजे सुमनताई सातत्यानं सांगते की तुम्हाला जो पगार मिळतोय तो दिवसाला केला तर किती रुपये मिळतोय, 33 रुपये. त्यातला अर्धा लिटर दूध आणायचं झालं तर 30 रुपये जातात आणि शिल्लक किती राहते, 3 रुपये. त्या 3 रुपयामध्ये तिने जगायचं कसं, आपली कच्ची बच्ची वाढवायची कशी, असा साधा विचार जर आपल्याला कळतोय तर ज्याला द्यायचं आहे, सरकार म्हणून जे तिथं बसलंय त्याला कळत नसेल का? खरं म्हणजे त्याला कळत असते, त्याला हे सगळं कळतंय. पण तरी पण मगाशी जसं मी म्हटलं, ते आपलं नातेवाईक नाही आहे, ते माय बी नाही आहे आणि बाप बी नाही. तुम्हाला माहित आहे का, म्हणजे आपण सगळ्या बायकाच आहोत त्यामुळे बोलायला हरकत नाही. आपलं लेकरू सुद्धा, समजा तानं लेकरू असेल तर ते लेकराला घेऊन आपल्याला घरातली कामं करायची असतात. ते तानं लेकरू जवळ खेळतंय तर आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही, नुसतं डोकावून बघतंय. हा अजून काही चिरकत नाहीये, तर आपली भांडी तरी घासूयात, तर धुणं धुवून घेऊयात, स्वयंपाक करूयात म्हणून आपण आपली कामं काय करत असतोय, करतच राहत असतोय. पण ते बाळ चिरकायला लागलं, लई ओरडायला लागलं की मग आपल्या लक्षात येते, खरं म्हणजे आपलंच लेकरू आहे तरी सुद्धा त्यावेळेला अधिक चिरकलं, जोरात रडायला लागलं की मग आपल्या लक्षात येते की आता मात्र काय करायला पाहिजे, आता ह्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, आता मात्र याला पाजायला घ्यायला पाहिजे. म्हणजे आई असताना सुद्धा आपलं लेकरू आपण आपल्या छातीशी कधी लावतोय, कधी दूध पाजतोय, तर ते जरा जास्त चिरकायला लागलंय तेव्हा. मग आता ज्याच्याकडे आपल्याला मागायचं आहे ती आपली आई बी नाही आहे, बाप बी नाही आहे आणि मावशी पण नाही आहे, मग किती बोंबलावं लागणार आहे. आणि ते तर गेंड्याच्या कातडीच आहे, झोपेचं सोंग घेतलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतंय की यांच्याकडे मागणी करताना आपल्याला आपली ही लढाई पी हळद आणि हो गोरी अशी होणार नाही. एक चर्चा आपली फिसकटलेली आहे, आपल्याला जे पाहिजे ते त्यांनी दिलं नाही म्हणून आपण त्यांनी जे सांगितलं ते मान्य नाही केलेलं. आपलं हक्काचं जे आहे, कष्टाचं जे आहे ते त्यांनी द्यावं यासाठीचीच आपली लढाई सातत्यानं सुरू आहे. आणि म्हणून आता सुमनताईंनी सांगितलं की आता आपल्याला परत कधी बोलवलंय, त्यांनी मंगळवारी बोलवलंय चर्चेमध्ये. तेव्हा पण आपलं नेतृत्व तिथं जाऊन आपले जे म्हणणं आहे ते म्हणणं मांडणारच आहे. पण मग लगेच मान्य होईल आणि ह्याच्यातून काही तोडगा निघेल का, निघाला तर चांगली गोष्ट आहे, पण तोडगा नाही निघाला तर आपली ही लढाई आपल्याला इथून पुढे पण चालू ठेवायची आहे. त्यामुळं लढाईच्या बाबतीत एक तंत्र लक्षात ठेवायला पाहिजे की पी हळद आणि हो गोरी
असं काही घडणार नाहीये, तर सातत्यानं आपल्याला ही काय करायला पाहिजे, लढाई लढायला पाहिजे. आता एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे, आपल्या सगळ्यांची एक आवडती घोषणा आहे, सातत्यानं देतात. मला स्वतःला पण ही घोषणा फार आवडती, त्यामुळे मी पण मोर्चामध्ये असले, कुठेही असले की ही घोषणा देते. कोणती घोषणा? कोण म्हणते देणार नाही आणि घेतल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यांना हीच आवडतीये घोषणा. खरं म्हणजे आता ही नुसती घोषणा नाही राहिलेली, तर आपल्या लढाईचा काय झालाय, मंत्र झालेला आहे. त्यामुळे आपल्याला कोणी जरी दिलं जरी नाही तरी आपण घेतल्याशिवाय थांबायचंच नाहीये. म्हणजे आपली लढाई कधी थांबणार आहे? जोवर आमच्या हक्काचं आमच्या पदरात पडत नाही तोपर्यंत आम्ही काय करणार आहे, ही लढाई लढतच राहणार आहे. खरं म्हणजे मला स्वतःला, मी आशा नसताना सुद्धा विचार करताना मला सातत्यानं मी इतरांना सुद्धा ते विचार करायला भाग पाडते. माझे बरोबरचे बाकीचे, मी जिथं नोकरी करते तिथं किंवा इतर लोक विचारतात, आशांचा प्रश्न आहे ना, मग आशा लढतील ना, त्यासाठी आपण कशाला त्यांच्या बरोबर जायला पाहिजे, असं सातत्यानं म्हणत असतात सगळेजण. पण आपण त्यांना विचार करायला भाग पाडायला पाहिजे. कोणता विचार भाग करायला पाडायला पाहिजे? खरं म्हणजे आशांना करोना योद्धा म्हटलं जाते. म्हणणं योग्य आहे का नाही? तर मला वाटतं म्हणायलाच पाहिजे, ते योग्यच आहे. पण नुसतं तेवढं म्हटलं, तोंडाला पानं पुसली तर काय आशांचं भागणार नाहीये. ते म्हणाच, इतरांना पण अनेकांना म्हटलं जाते, आणि ज्यांना डॉक्टर्सना, इतर आरोग्य कर्मचारी आहेत ज्यांना ते करोना योद्धा म्हणतात, त्या करोना योद्धांना प्रोत्साहनपर भत्ता मिळावा म्हणून शासन त्यांना 2-2 हजार रुपये देतंय, आणि आपण तर दर दिवसाला 500 रुपये मागणी करतोय. या काळामध्ये जेव्हा आपलं नात्यातलं कोण आहे ते आपल्याजवळ येईना झाले, आपल्याला काही सांगेना झाले, अशा वेळेला आपली ही जी आशाताई आहे, ही आशाताई दारादारात जातीये, प्रत्येकाच्या घराघरात जातीये. त्या माणसाला करोनाचं नेमकं काय आहे स्वरूप, ते स्वरूप समजावून सांगतीये. त्याच्यावर मात करायसाठी तू काय काय करायला पाहिजेस तेही समजून सांगतीये. एवढंच नाही तर त्यानं लसीकरण घ्यावं, कारण लसीविषयी सुद्धा अजून लोकांच्या मनामध्ये पुष्कळ संभ्रम आहेत, पुष्कळ प्रश्न आहेत, लोकांच्या खूप अडचणी आहेत. पण त्या सगळ्यावरती मात करून तुम्ही लस घेणं का गरजेचं आहे, ही आपली आशा सांगतीये. आपण सगळे तर चांगल्या ठिकाणी आहोत, त्या मानानं ग्रामीण भागामध्ये, पण आपल्या आशाताई आदिवासी पाड्यावरती पण आहेत. त्या करोना काळामध्ये त्यांना जाण्यासाठी वाहन नाहीये, आणि त्या एका पाड्यावरून दुसऱ्या पाड्यावरती जाण्यासाठी, आणि पाड्यावरती माणसं पण खूप कमी असतात, एका पाड्यावरती 10-12 माणसं, पुढच्या पाड्यावरती 20-25 माणसं, पण त्यांच्यापर्यंत पोहोचावं म्हणून आपल्या आशाताई 2-2, 3-3 तास चालत पाड्यानी जातात. आणि ते आदिवासी त्यांच्यावरती इतकी वाईट, म्हणजे त्यांना मान्यच नाहीये ही गोष्ट, कारण त्यांच्यापर्यंत अजून विज्ञानच पोहोचलेलं नाही. त्यामुळे त्यांना वाटतंय आम्हाला झाडपाला खाल्ला की आदिवासी काय करतात, बरे होत असतात. आजवर्षी त्यांची परंपरा आहे. त्यामुळे त्यांच्या बाबतीत काहीही घडलं तरी हे आदिवासी लोक अजूनही दवाखान्यात जात नाहीत. त्यामुळे त्यांना असं वाटतंय करोना बिरोना आम्हाला काही होणार नाहीये, आणि त्यामुळे या आशाताईंनी येऊ नये म्हणून आशाताईंना शिव्या देण्यापर्यंत ते वागत असतात, त्यांच्याशी इतकं वाईट वागतात. पण तरी सुद्धा आशाताई अशा पाड्यावरती स्वतःच घरदार, खरं म्हणजे आपल्या आशाला काय जर झालं, आपल्या आशाताईला काय झालं, तर ते सगळं कुणाला भोगावं लागणार आहे, तिच्या अख्ख्या कुटुंबाला भोगावं लागणार आहे. म्हणजे कुटुंबांचं, पोराबाळांचं भविष्य टांगणीला टाकून खरं म्हणजे आपली आशाताई सातत्यानं काम करतीये. आणि म्हणून मला असं वाटतं की ती खरी करोना योद्धा आहे, कारण डॉक्टर पर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करतंय? हॅलो, माझा आवाज येतोय का सुमनताई? येतोय. तर आशाताई, आपली जी आशाताई आहे, ती आशाताई खरं म्हणजे घरापासून डॉक्टर पर्यंत नेण्याचं काम कोण करतीये? खरी आशाताई. आशाताईनं ते जर कामच केलं नाही तर मला असं वाटतंय की तिथपर्यंत डॉक्टरांच्या पर्यंत नेणं, आणि मग डॉक्टरांनी नंतर त्यांना होम क्वारंटाईन करायचं की दवाखान्यात ऍडमिट करायचं, रेमडेसिविर द्यायचं की नाही, हे नंतरची आहे. म्हणजे त्याच्या अगोदरचं पण पहिलं काम करणारी कोण आहे, मूलभूत काम करणारी, तर आपली आशाताई आहे. आणि म्हणून मला असं वाटतंय की आशाताईला तिच्या हक्काचं मिळायलाच पाहिजे. मागची जी चर्चा झाली राजेश टोपेंबरोबरची, तेव्हा ते काय म्हणाले की आम्हाला केंद्रानं आमच्याकडे आम्हाला पैसेच दिलेले नाहीत, त्यामुळे आमच्या तिजोरीत काय आहे, खडखडाट आहे. बऱ्याचदा ते असं सांगतात की आमचे जीएसटीचे पैसे यायचे आहेत, केंद्र जेव्हा आम्हाला देईल तेव्हा आम्ही त्याचा विचार करू, असं पण आपल्याला सांगितलं जाते. पण मग मला आपला साधा प्रश्न की मग जेव्हा आशाला द्यायचं असतंय तेव्हाच कसा काय तिजोरीत खडखडाट असतोय?
बाकीच्या सगळ्यांना देताना, प्रोत्साहनपर भत्ते देताना, तेव्हा तुमच्या तिजोरीत खडखडाट नाही. आणि आशाताईनं मागितलं की मात्र खडखडाट आहे. बरं, आपण असं धरून चालूया की तुमच्याकडे काय आहे, तिजोरीत खडखडाट आहे, असं गृहीत धरूया. खरं म्हणजे नाहीये तो, पण आपण ते म्हणतायत तर गृहीत धरूया. मग तिजोरीत भर घाला. कशी भर घालता येणं शक्य आहे? मला असं वाटतंय की आमदार, खासदार, मंत्री यांच्या निधीतून अशांना प्रोत्साहन भत्ता देता येणं शक्य आहे का? नाही, शक्य आहे. समजा ते जरी शक्य झालं नाही तर मग आमदार खासदाराच्या पगारातून द्या. नाहीतर मग आमदार खासदाराला इतकी मोठी पेन्शन देताय, 5 वर्षासाठी एकदा निवडून येतं आणि नंतर मरेपर्यंत तो आणि मेल्यानंतर त्यांचं घरदार सगळं पेन्शन उपभोगतंय. ती पेन्शन कमी करा आणि कोविडच्या काळामध्ये देऊ नका. त्यांच्याकडे भरपूर आहे. मग त्याची सगळी जी पेन्शन आहे सगळ्या आमदारांची, खासदारांची, मला वाटते आपण जरी एकत्र केली तर मला वाटतं की आपण जे करोना काळामध्ये प्रोत्साहनपर भत्ता द्या असं जी मागणी करतोय ती सगळा भत्ता आपल्याला देता येणं सहज शक्य आहे. हा एक पर्याय त्यांच्याकडे आहे का? नाही, तर मला वाटतं हा पर्याय त्यांच्याकडे आहे. आणि मग त्या पर्यायाची अंमलबजावणी त्यांनी करावी. अशी काय करायला पाहिजे? आपण मागणी करायला पाहिजे. हा पर्याय त्यांच्याकडे आहे आणि हा पर्याय त्यांनी अवलंबावा यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. मैत्रिणींनो, मला दुसरी एक जाणीवपूर्वक गोष्ट आपल्याला सांगायची आहे. आपण आपली लढाई तर सुरूच ठेवूया, ती सुरू ठेवणं गरजेचं पण आहे. कदाचित आपण आता जी मागणी करतोय, आपल्या काही मागण्या ज्या आहेत, आपण 13-14 मागण्या त्यांच्या पुढे केलेल्या आहेत. काही आर्थिक मागण्या आहेत, काही आपल्या जे काम करतोय त्या कामाच्या संदर्भातल्या मागण्या आहेत. त्यापैकी काही मागण्या त्या पूर्णही करतील कदाचित मंगळवारच्या ह्याच्यामध्ये, आणि कदाचित संप आपला मागं घेण्याची शक्यताही निर्माण होईल. हे सगळं खरं आहे. पण तरी सुद्धा माझ्या पुढे अजून एक प्रश्न निर्माण होतो जो मला आशांच्या सोबत शेअर करावा असं वाटतं. आपण आपल्या सगळ्या मागण्या कोणाकडे करतोय? सरकारकडे. म्हणजे आम्हाला आमचं मानधन नको तर आम्हाला कर्मचारी म्हणा आणि कर्मचाऱ्याप्रमाणे समान कामाला समान वेतन या नियमाप्रमाणे किमान वेतन तरी आम्हाला द्या. ज्या किमान वेतनामध्ये मी आणि माझं कुटुंब जरा किमान 2 घास पोटभर जरी नसले तरी किमान जगण्यापुरतं तरी खाता येईल, एवढं तरी आमच्यासाठी करा, अशी आपण मागणी करतोय. पण कुणाकडे करतोय? ती सरकारकडे करतोय. मग सरकार म्हणजे तरी कोण आहे? सरकार म्हणजे माणसं आहेत. ही माणसं कुणी निवडून दिलेली आहेत? तर मला असं वाटतंय आपणच निवडून दिलेली माणसं आहेत. जे आमदार, खासदार आपण निवडून दिलेले आहेत, त्या आमदार खासदारांचं मिळून काय बनत असते? सरकार बनत असते. आणि मग हे आमदार खासदार मिळूनच काय घेत असतात? निर्णय घेत असतात, धोरण ठरवत असतात. आशांसाठीचं धोरण तेच ठरवतात, काय करावं, त्यांना कामगार म्हणून मान्यता द्यावी का देऊ नये, त्यांना प्रोत्साहनपर भत्ता द्यावा का देऊ नये, त्यांना बाकीच्या सगळ्या सोयी सवलती द्याव्यात का देऊ नयेत, त्यांच्यासाठी विम्याचं संरक्षण जे दिलंय ते दीर्घकाळापर्यंत चालू ठेवावं का मध्येच बंद करावं, यासारखीचे सगळे निर्णय जे आहेत ते निर्णय कोण घेत असते? हे निवडून दिलेलं सरकार घेत असते. आणि जे सरकार आपण निवडून दिलेलं आहे, पण निवडून देताना तिथं जर आपल्या विचाराचा माणूस निवडून गेला तर तो कुणाचा विचार करेल? आशाचा विचार करणार आहे. तर तो अंगणवाडीतल्या कर्मचाऱ्याचा विचार करणार आहे, तो दुबळ्याचा विचार करणार आहे. पण निवडून देताना आपण काय करतोय? मला असं वाटतंय बऱ्याचदा निवडून देताना आपण हे निवडून येणार नाही वाटतं, कारण सगळेजण अशी चर्चा करत असतात, हे काय निवडून येईल असं वाटत नाही. उभं राहणारे उमेदवार एखादा असतंय ना दुबळं, ज्याच्याकडे पैसे वाटायला नाही आहेत, असा दुबळा आपण शहाणा माणूस जर उभा असेल तर मात्र आपण आपल्यापर्यंत काय पोहोचवलं जातंय की हा काय निवडून येणारा नाही आहे, त्यामुळे हा काय रेसमध्ये नाही आहे, पैसे वाटणारा नाही आहे. आणि मग अशा वेळेला आपण कुणाच्या बाजूने उभे राहतो? जो पैसे देणार आहे त्याच्या बाजूने उभे राहतो. आणि मग तोच माणूस निवडून पण येतो. आणि मग निवडून आल्यावरती तो काय विचार करतो? मी निवडून कसा काय आलोय? या लोकांना पैसे दिले, पैसे वाटले म्हणून मग निवडून आलोय. आणि पुढच्या वेळेला पण पैसे वाटून निवडून येईन. मग मी कशाला आशाचा विचार करू? मी कशाला अंगणवाडीचा विचार करू? मी कशाला ग्रामपंचायत कामगाराचा विचार करू? त्यामुळे ते दुबळ्याचा विचार करत नाही. मुळातच त्याच्याजवळ सबळ आहे, तो त्याच्याजवळ पैसे आहेत म्हणून तर तो निवडून आलेला होता. पुन्हा अजून कसं सबळ होता येईल पुढच्या वेळेला पुन्हा निवडण्यासाठी? म्हणजे तो विचार करताना कुणाचा विचार करेल? तर श्रीमंताचा विचार करेल, दुबळ्याचा विचार करणार नाही. ज्याच्यावर अन्याय होतो त्याचा विचार करणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतंय की आपल्या आशाताईनं आपली लढाई तर लढायचीच आहे. आता आपली लढाई लढायचीच आहे. तात्पुरत्या लागलीच्या मागण्या, ताबडतोबीच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी ही लढाई लढायचीच आहे. पण आपल्याला एक दीर्घकाळाची लढाई लढायची आहे. कोणती दीर्घकाळाची लढाई?
की जेणेकरून हे सरकार जे आहे ते सरकार असं निवडलं जाईल की ती सरकारमध्ये गेलेली जी माणसं आहेत ती माणसं समाजातलं जे दुबळं आहे, जे कमकुवत आहे, त्या कमकुवताच्या बाजूनं उभं राहील, त्या कमकुवताच्या बाजूनं धोरणं ठरवेल, त्या कमकुवताला अधिक चांगलं सुखानं आयुष्य जगता येईल, त्याला स्वतःचं राहतं घर असेल, त्याच्या घरातल्यांना रोजगार मिळेल, कोणी बेरोजगार राहणार नाही, महागाईला कुणाला तोंड द्यावं लागणार नाही, असा सगळा विचार करणारं सरकार अस्तित्वात आणणं ही आपली दीर्घकाळाची लढाई आहे. आणि अशी जर व्यवस्था झाली, असं सरकार जर अस्तित्वात आलं, तर मला असं वाटतं की आपल्याला या लढाया सातत्यानं लढायची गरज पडणार नाही. त्यामुळे मला असं वाटतंय की आपल्याला या 2 लढाया लढायच्या आहेत. एक लढाई जी ताबडतोबीचे आपल्याला आपले अधिकार पाहिजे आहेत, आपले हक्क जे पाहिजे आहेत त्यासाठीची आज आपण जे संपत पुकारलेला आहे ती आपली तातडीची लढाई होती. ती लढतच राहूया, जोपर्यंत पदरात पडणार नाही तोपर्यंत लढतच राहायचं. पण त्याचबरोबर दुसरी जी आहे काळाची लढाई, की अशी व्यवस्था निर्माण करायची, अशी समाज व्यवस्था निर्माण करायची, असं सरकार आणायचं की जे सरकार समाजातलं जे दुबळं आहे अशांसारखं आपल्यासारखं जे आहे त्या सगळ्यांचा काय करेल, विचार करेल, त्यांच्यासाठी म्हणून, त्यांच्या फायद्याची म्हणून धोरणं घेईल, असं सरकार आणण्यासाठीची दीर्घकाळाची लढाई आपल्याला लढायची आहे. हे राजकारण आहे, ही राजकारणाची भूमिका आहे. पण हे जर आपण समजून घेतलं नाही तर मग काय होईल, सातत्यानं आपण कुणाकडे तरी हात पसरून मागत राहू की आमच्या हक्काचं द्या, आमच्या हक्काचं द्या. पण आपण कधीतरी देणारे व्हायला पाहिजे आणि आपणच सरकारात असायला पाहिजे, आपलं माणूस सरकारात जायला पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतंय की आपण तसा विचार करणं, तशी भूमिका काय आहे ते घेणं. आणि इथून पुढच्या काळामध्ये लोक म्हणतायत, बहुसंख्याकानं लोक म्हणतायत, म्हणून चुकीच्या माणसाला इथून पुढच्या काळात निवडून न देणं याचा विचार आशाताईंनी करायला पाहिजे. कारण आज तुमच्यावरती जी संकट आलेली आहे, आज तुमच्या पुढं जे मागणी करायची पाळी आलेली आहे, ते कशामुळे आलेली आहे, तर सरकारनं घेतलेल्या धोरणामुळं. इथून पुढच्या काळामध्ये असं आपल्याला करता लागू नये यासाठी म्हणून आपण ही व्यवस्था बदलण्यासाठी, हे सरकार बदलण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. आणि त्या अनुषंगानं आपलं शहाणपण वाढवायचं आहे, त्या अनुषंगानं आपल्याला आपलं राजकारण शिकायचं आहे. आणि ते शिकणं, संघटित होणं हे गरजेचं आहे. आपल्या बरोबर आज आपण आपली लढाई लढतोय, पण आपल्या गावामध्ये आपण जिथं राहतोय तिथं अजून अनेक दुबळे आहेत. शेतकऱ्यांचा पण किती दिवसापासून, म्हणजे 6 महिन्यापेक्षा जास्त दिवस झालेले आहेत, तरी सुद्धा शेतकरी स्वतःच्या हक्कासाठी लढतायत. आणि मला असं वाटतंय ते शेतकऱ्यांची लढाई आपल्याला सांगितली आहे. काय सांगतीये की बाई, हक्काचं तुझं जे असेल ते साधं सुद्धा लगेच पदरात पडत नाही, त्यासाठी खूप दीर्घकाळाची काय करावी लागती, लढाई करावी लागते असं सांगते. त्या शेतकऱ्यांच्या बाजूनं आशाने उभं राहायला पाहिजे का नको? मला वाटते उभं राहायला पाहिजे. जे जे लढतायत आपल्या हक्कासाठी, त्या लढणाऱ्या सगळ्यांनी एकत्र येणं, त्या सगळ्यांनी एकत्र आलं आणि एकत्रितपणे लढाई केली. आशांचा प्रश्न आला की बाकीचे सगळे एकत्र आले, आशाच्या पाठीमध्ये उभे राहिले, तर मला असं वाटतं आपल्या लढाईला बळ येणार आहे. शेतकरी लढायला लागले आणि मग त्यांच्यासोबत आशा गेली की शेतकऱ्यांचं बळ वाढणार आहे. असे जे लढणारे, ज्यांच्यावर अन्याय होतोय, असे सगळे अन्यायग्रस्त, ज्यांचं शोषण होते, असे सगळे शोषित जे आहेत, त्या सगळ्यांनी एकत्रित येऊन लढायची गरज आहे. आणि म्हणून येत्या काळामध्ये आशानी आपल्या लढाई बरोबर, मगाशी मी जसं म्हटलं तशी दीर्घकाळाची लढाई लढण्यासाठी खरं तर आपण इथून पुढच्या काळामध्ये तयारी करायची आहे. आणि त्यासाठीची जी वैचारिक भूमिका घेणं गरजेचं आहे, ती भूमिका जेव्हा आपण ही लढाई लढत असतो तेव्हा या लढाईतून मिळणारं जे प्रबोधन आहे, या लढाईतून मिळणारे जे विचार आहेत, ते विचार आपल्याला या दीर्घकाळाच्या लढाईसाठी तयारी करत असतात, आपल्याला सक्षम बनवत असतात, आपल्याला वैचारिक आणि कृतीतलं बळ देत असतात. इथून पुढच्या काळामध्ये असं वैचारिक आणि कृतीशील बळ तुम्ही सगळ्या जणी घ्याल, राजकीय भूमिका ठामपणानं घ्याल. आपल्याला जो समाज आणि जी व्यवस्था निर्माण करायची आहे त्या व्यवस्थेसाठी, त्या सरकारसाठी इथून पुढच्या काळातही तुम्ही सगळ्या जणी एकत्रित याल, लढत राहाल, अशी अपेक्षा व्यक्त करते. आणि मी इथंच माझं मनोगत थांबवते. तुम्ही सगळ्यांनी मला तुमच्याशी बोलण्याची जी संधी उपलब्ध करून दिली,
आणि माझं मनोगत तुम्ही सगळ्यांनी ऐकलं त्याबद्दल पुन्हा एक वार मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार मानते आणि इथेच थांबते. धन्यवाद. धन्यवाद ताई. अत्यंत धन्यवाद ताई. म्हटलं अत्यंत मौल्यवान विचार आज तुम्ही आमच्या आशाताईंना त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी जे काही तुमचे विचार मांडलेले ते खरोखर मोलाचे विचार आहेत. आणि सुमनताई मला तुझा आवाजच येत नाही. मी काय करते जरा लिव्ह होते आणि परत जॉईन होते. मला परत जॉईन कर. मला आवाज येत नाहीये. मला परत जॉईन कर. मी लिव्ह होते. मला आवाज येत नाही. जॉईन करायला तर नाहीच ना. आपण दिसत नाही ना. हा स्मिता ताई जॉईन व्हा. नाही तू बंद केला असतो. ऐसा आलेला ना ऐसा कॅमेरा ते बंद केला. दिसत का नाही केला. पहिले मीटिंग चालू होत ना आपला. मग आपण दिसणार ना. आता पुरी मीटिंग करतो सर. माहिती येईल ना. हो ऐका. मला वाटतंय त्यांना जॉईंट व्हायला थोडासा वेळ लागेल. तर कॉम्रेड शंकर पुजारीनी बोलावा असं मी त्यांना विनंती करतो. कारण ह्या 4-5 दिवसामध्ये ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत, राजेश टोपेंच्या बरोबरची चर्चा, त्याचबरोबर शरद पवार चर्चा. बरोबर. हा हा ऐकायला जॉईन होत आहे. त्यांना काही प्रश्न असतील तर आशाला विचारायला सांगा. जॉईन झालाय. मी करते त्यांना. स्मिता ताई बोला. सुमनताई बोला. जॉईन झाले परत मी. मगाशी मला आवाजच यायचा बंद झाला होता. अचानक फोन आला कोणाचा तरी अचानक. तर तुमचं मार्गदर्शन आहे ते आमच्या या लढ्याला बळ देणार आहे आणि एक ताकद देणार आहे. तर मी अशी विनंती करतो की आमच्या आशा आणि गटप्रवर्तक भगिनींना की त्यांनी जे आपल्याला मार्गदर्शन ताईंनी केलेलं आहे त्याच्यावरती कुणाला काही बोलायचं असेल, तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही ताईंना विचारू शकताय. विजयाताई बोला. मॅडम थोडी तब्येत ठीक नसल्यामुळे मी काही बोलू शकत नाही. ऑपरेशन झालंय ना माझं. मी फक्त ऐकायचं होतं. हो झालं. हो झालं. मी फक्त ऐकायचं. हरण्याचं होतं. अंबालिका. हो ठीक आहे सर. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हाय सगळे मी व्यवस्थित. व्हेरी गुड. ठीक आहे. हा ठीक आहे. ठीक आहे. पुढे दुसरे कोण आता त्यांचं नुकतंच ऑपरेशन झालेलं आहे. विजयताईंना आमच्या हार्दिक संघटनेच्या वतीने शुभेच्छा. अपर्णा जाधव. प्राची शिंदे. कुणीतरी बोला. इंदिराताई तुम्ही बोला.
मला वाटतंय सगळ्यांना समजलेलं दिसतंय ताईचं भाषण. सीमा बोल. पाणी आले फुलावर. सीमा यादव. झाल्या नाहीत सांगलीच्या बायका. कॉम्रेड, मला वाटते कुणाला प्रश्न विचारायचे दिसत नाही काय. विद्या पाटील. ठीक आहे. एक 2 मिनिटं विद्या पाटील बोलतात का बघू. नमस्ते मॅडम. हा बोल. हा मॅडमनी खूप छान मार्गदर्शन केलं. आशांनी म्हणजे आता 4 दिवस आपला संप चालू आहे, पण त्यांना दडपण येते की पीएससी फोन वगैरे येतात, CHO ANM फोन करतायत की तुम्ही लिस्ट तरी पाठवा, लसीकरणाची यादी पाठवा किंवा हाय रिस्क लो रिस्क फोटो पाठवा. पण आमच्या ग्रुपवर असं चालू आहे की अशांना आम्ही सांगतोय की आपण पूर्णपणे या संपात सहभागी व्हायचं आहे, तरच आपल्या मागण्या पूर्णपणे मान्य होतील. आणि आपण जर त्यांना माहिती दिली तर आपल्या कामाची नोंद तिथं केली जाईल. आणि मॅडमनी खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. थँक्यू मॅडम. धन्यवाद. विद्याताई पाटील ह्या गटप्रवर्तक आहेत. सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यामध्ये कुरळप PSC मध्ये त्या गटप्रवर्तक म्हणून काम करतात. आणि सांगली जिल्ह्यातल्या सगळ्याच गटप्रवर्तक ह्या संपामध्ये उतरलेले आहेत. आणि त्याच बळ अशांना देतात की तुम्ही फोन वगैरे काही कुणाचे उचलू नका किंवा फोन घेऊ नका, आणि काही काम सांगितलं तर तुम्ही करू नका. संघटनेच्या वतीनं आहे. अजून कुणाला बोलायचं आहे? हॅलो सुमन, स्मिताताईंना दुसरी मीटिंग आहे, त्यामुळे त्यांना आणखी काही बोलायचं असेल तर त्यांना बोला म्हणून राहिला असेल तर, शक्य असेल तर. चालेल. स्मिताताई. नाही काय नाही. हा नाही काही नाही कॉम्रेड. मला असं वाटलं की आता 1 तासभराची आपली मीटिंग आहे, त्यामुळे मग मी आटोपत घेतलं. काही नाही, मला जे मांडायचंय त्या 2 गोष्टी मी मांडलेल्या आहेत. तुम्हाला आपापसात जी चर्चा करायची असेल ती तुम्ही चर्चा करायला काहीच हरकत नाही. मी लिव्ह झालं तर चालेल का? चालेल. पुन्हा एकदा दुसऱ्या तयारी करताय. पुन्हा एकदा धन्यवाद. धन्यवाद. काय तुमची सहकारीच आहे मी. धन्यवाद नाही, आपण सगळे एकच आहोत. लढाईसाठी सगळे सातत्याने एकत्रच असतो, त्यामुळे आभार वगैरे मानायची गरज नाहीये. बरं ठीक आहे. ओके बाय. ओके थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद ताई. धन्यवाद. मला वाटतंय कॉम्रेड शंकर पुजारींनी सुरू करावं, कारण ह्या 4 दिवसामध्ये ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत, काही अफवा पण उठलेले आहेत की आपण संप मागे घेतलेला आहे, अशा काही अफवा सुद्धा उठलेल्या आहेत. तशी काही व्हॉट्सअपवरती मेसेज सुद्धा फिरलेले आहेत. आणि पुढची मूव्ह आपण काय करायचं त्या संदर्भामध्ये कॉम्रेड शंकर पुजारींनी मार्गदर्शन करावं असं मी त्यांना विनंती करते. सर्व उपस्थित अशा गटप्रवर्तक भगिनी, ती जी मीटिंग आहे झूम मीटिंग, त्याला एक 100ची मर्यादा तयार झालेली आहे आणि 100 पेक्षा जास्त महिला ह्या मीटिंगवर आहेत. त्यामुळे त्यांना वाईट वाटतं की मीटिंग मध्ये सहभागी होता येणार नाही. याची मर्यादा आता आम्ही वाढवून घेतोय. पुढची जी मीटिंग होईल, कारण उद्या आपण एक मीटिंग ठेवलेली आहे, उद्या 5 वाजताच, आणि त्याच्यामध्ये सर्वहारा जनवादी आंदोलनाच्या नेत्या ज्या आहेत उल्का महाजन या आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर त्यावेळेस आपण आतापासून प्रयत्न करणार आहोत की 300 महिला उपस्थित राहण्याच्या बाबतीमध्ये आपण प्रयत्न करणार आहोत. कारण हे थोडं वाईटही वाटतं, गेल्या आपल्या कार्यक्रमापासून वंचित राहत आहे, तर त्याची सुधारणा आपण करून घेऊ. थोडस ते महाग असल्या आम्ही धाडस केलेलं नव्हतं, परंतु आता या संपकाळामध्ये ते धाडस करण्याशिवाय आता आमच्या समोर पर्याय नाही. दुसरं असं आहे की
दुसरं असं आहे की महाराष्ट्रामध्ये संघटनांनी जे आपल्याला पाठिंबा दिलेले आहे त्यांनी आपल्याला कळवलेलं आहे. त्याच्यामध्ये आता बोललेल्या पानसरे जे आहे त्यांचं ते अखिल भारतीय महिला फेडरेशन आहे, त्यांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे. त्यांनी आता भाषणही केलेलं आहे. सर्वाना जनवादी आंदोलन नावाचे एक आदिवासी लोकांच्या मध्ये काम करणारी एक अतिशय चांगली संघटना आहे. त्यांनी उल्का महाजन यांनी 4 दिवसात संप सुरू झाल्याच आपल्या संपाला पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे. तिसरं जन आरोग्य अभियान जे आहे त्या जन आरोग्य अभियानाने सुद्धा पाठिंबा दिलेला आहे. त्यांच्या ज्या प्रमुख आहेत काजल आणि इतर जे आहेत सहकारी त्यांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे. त्यांचं पत्रक आपण आता व्हॉट्सअपवर टाकू, पाठिंब्याचं काढलेलं पत्रक. तिसरं असं आहे कारण जनवादी आरोग्य अभियानामधले जे अभ्यासक आहेत त्यांनी आपल्याला यापूर्वी चांगली मार्गदर्शन केली आहे. डॉक्टर आनंद फडके आहेत, डॉक्टर अभिजित मोरे आहेत आणि त्यांनी आपल्याला यापूर्वी सुद्धा डॉक्टर नितीन जाधव आहेत, त्यांनी अत्यंत आनंदाने आपल्याला वेळ काढून मार्गदर्शन केलेलं आहे. तर जन आरोग्य अभियान आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये संग्राम नावाची संस्था आहे. संग्राम संस्थेमार्फत ज्या वेळेला संपूर्ण जगामध्ये एड्सचा हाहाकार सुरू झालेला होता त्या एड्स पूर्वी त्यांच्या संस्थेने मोठी भागीदारी केलेली आहे आणि त्यांच्या संस्था सगळीकडे पसरलेल्या आहेत. त्याच्या ज्या प्रमुख आहेत मीना शोशू, त्यांनी आपल्याला फोन करून पाठिंबा सांगितलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला पाठिंबा देण्यामध्ये इतर जनसंघटना आहेतच, त्या जसं आठवतील तसं मी सांगेन. तर त्याच्याच बरोबर सुजाता गोटस्कर म्हणून मुंबईचे आहेत स्वयंसेवी संस्थेचे, त्यांचा फोन आला होता. ते म्हटले 2 दिवसामध्ये आम्ही तुम्हाला पत्रक काढून कळवित आहोत, आमचा पाठिंबा आहे. म्हणजे महाराष्ट्रातल्या ज्या स्वयंसेवी संस्था आहेत, महिला संघटना आहेत, त्यांनी या आंदोलनाची खूप दखल घेतलेली आहे आणि या महिलांच्या लढ्याला अशा गटप्रवर्तकांच्या त्यांनी मनपूर्वक पाठिंबा दिलेला आहे, आपल्या मागण्यांचं समर्थन केलेलं आहे. त्याच्यामध्ये अनेक डॉक्टर्स आहेत, त्याच्यानंतर आरोग्य सेवक आहेत आणि त्याच्याबरोबर सामाजिक संस्था आहेत. त्यांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला याबद्दल विचार करून सुरुवातीला मी सांगतो की हा जो संप सुरू आहे तो महाराष्ट्रातल्या 5 प्रमुख संघटनांनी एकत्र येऊन सुमन मी हजर असतो. मुंबईच्या बैठकीला मी उपस्थित होतो. तर सर्वानुमते निर्णय घेण्यात येत असल्यामुळे आपल्याला त्या निर्णयाची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. तर सोमवारी सांगली जिल्हा परिषदेसमोर सर्व आशा गट प्रवर्तकांनी जमायचं आहे. अंगणवाडी संघटनेने आपल्याला पाठिंबा दिलेला आहे. अंगणवाडी संघटनेने असं निर्धार केलेला आहे, संघटनेनं 1-2 आशा किंवा 1-2 अंगणवाडी सेविका काय करतात हे याच्यावरून आपण ठरवता कामा नये. मुख्यतः अंगणवाडी सर्व संघटनांनी मिळून आपल्या लढ्यास पाठिंबा दिलेला आहे आणि या संपामध्ये आशा जे काम करतात ते करायचं नाही असं त्यांनी ठरवलेलं आहे आणि ते करणार नाहीत म्हणून महाराष्ट्रातल्या सर्व जिल्हा परिषदेवर सोमवारी त्या निवेदन देणार आहेत आणि ते निवेदन सुद्धा आपण त्यांना संपर्क करून संयुक्तपणे आपण देणार आहोत. तिसरं असं आहे की गुरुवारी जागा आपल्याला कळवता येईल. सोमवारी सांगलीचं होईल, मंगळवारी मंत्रालयामध्ये मीटिंग आहे, त्याचा जो निर्णय होईल ते होईल आणि बुधवारी काय ज्या ठिकाणी शक्य असेल तिथं आपण मेळावे घेऊ आणि गुरुवारी रत्नागिरीमध्ये जागा नक्की करू कुठे जमायचं आहे, कारण पाऊस आहे आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणचा हॉल घेण्याची पूर्तता आपण करू. तुमच्यापैकी ज्यांची ओळख असेल, हॉल मिळवून देणं शक्य असेल त्यांनी मिळवून द्यावं, कारण
जिल्हा परिषदेसमोरचा रत्नागिरीचा हॉल आहे तो बऱ्याच वेळा मिळत नाही. आम्ही खूप वेळा प्रयत्न केला, त्यांना भाडं देतो म्हणून सांगितलं तरी ते ऐन वेळेला ते आपल्याला म्हणजे देत नाहीत. मागच्या संपाच्या वेळेला दिलेला होता, तर तो एक आपण मिळवण्याचा प्रयत्न करू. नसेल तर रत्नागिरीमध्ये कुठेही आपण तो मेळावा घेऊ. गुरुवारी, शुक्रवारी आपण सिंधुदुर्ग मध्ये घेऊ. सिंधुदुर्ग मधली सुद्धा जागा आणि ठिकाण आहे ते आपल्याला कळवण्यात येईल. आणि अशा पद्धतीने पुढचा आपला मीटिंगचा साधारणपणे निर्णय आहे. त्याच्यानंतर साधारणपणे आपण व्हॉट्सअप मार्फत आणि वर्तमानपत्रामधल्या बातम्या यामार्फत साधारण एक भूमिका तुमच्या समोर सर्वांच्या आलेली आहे. बातम्यांच्या मध्ये फरक असू शकतो, तो संबंधित पत्रकारांनी तो कसा विषय घेतलेला आहे असं असू शकतो, पण प्रसार माध्यम जे आहेत वर्तमानपत्र आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया जो आहे त्यांनी आपल्याला चांगली प्रसिद्धी यावेळेला दिलेली आहे. 2019 मधला जो संप होता सप्टेंबर महिन्यातला, त्याच्यापेक्षा यावेळेला आपला विषय जो आहे तो सर्वसामान्य जनतेमध्ये चांगल्या पद्धतीने घुसलेला आहे. आता एक मीटिंग पहिल्यांदा 4 जूनला झाली, त्या मीटिंगला होतो मी आणि NRHMचे अधिकारी सगळे NHMचे अधिकारी उपस्थित होते. त्या मीटिंगमध्ये निर्णय झाला नाही, पण पुढची मीटिंग करण्याचा निर्णय झाला. परंतु रॅपिड अँटीजेन टेस्ट जी आहे ती आशाना करवायची नाही असं त्यांनी आदेश काढायचं त्या दिवशी आम्हाला सांगितलं आणि त्यांनी ते काढलेलं आहे. त्यांनी त्या मीटिंग मध्ये असंही सांगितलं की आम्ही या 2 महिन्याच्या आत सर्व आशाना सायकली नाही ऑनराइड मोबाईल देणार आहोत असं त्यांनी सांगितलं. प्रक्रिया सगळी सुरू आहे. त्याच्यानंतर जी दुसरी मीटिंग झाली मंत्री राजेंद्र टोपे यांच्याशी, त्या मीटिंग मध्ये तोडगा निघाला नाही आणि त्यांचं सांगणं असंच आहे की आमच्याकडे पैसे नाहीत वगैरे वगैरे हे आहे. तिसरी मीटिंग जी झाली तीच रिपीट झाली परत, पण त्याच्यामध्येही तोडगा निघाला नाही. त्याच्यानंतर शरदजी पवार जे आहेत आघाडीचे एक नेते प्रमुख, त्यांच्याशी शिष्टमंडळ M.A. पाटील यांनी जाऊन चर्चा केली. तर त्यांनी प्रश्न सोडवावा म्हणून आता ते राजेश टोपे यांना त्यांनी सांगितलेलं आहे. राजेश टोपेंचं म्हणणं असं आहे की आम्ही तुमचा प्रस्ताव घेऊन आमच्याकडे पैसे नाहीत असं अर्थमंत्र्यांचं म्हणणं आहे आणि मुख्यमंत्र्यांना आम्ही हे सांगणार आहोत. तर मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलेलं याच्याबद्दल सुद्धा उलटसुलट चर्चा आहे. तर त्या चर्चेत आपण जायला नको. आपल्या ज्या मागण्या आहेत त्या आपण ठोसपणे घेतलेल्या आहेत. त्यातला जो पहिला मुद्दा आहे त्यांचं काय म्हणणं आहे की त्यांच्याकडे पैसे नाहीत, हे खरं नाही. मुळात काय आहे की ही राष्ट्रीय आरोग्य अभियान योजना जी आहे ती केंद्र सरकारची आहे. ती पूर्वी त्याचं नाव राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान असं होतं, NRHM नॅशनल रुरल हेल्थ मिशन. ते त्यांनी बदललं आणि नॅशनल हेल्थ मिशन केलं, कारण त्याच्यामध्ये त्यांनी शहराचा समावेश केला आणि 2013 पासून शहर त्याच्यामध्ये महानगरपालिका नगरपालिका या सामील झालेल्या आहेत. शहराची कार्यपद्धती अजूनही ग्रामीण सारखी सुनिश्चितपणे झालेली नाही, त्याच्यामध्ये प्रचंड कमतरता आहेत आणि अजूनही ते नगरपालिकेच्या अंगावर सोडतात पत्रक काढून, स्वतः निधी त्यांचा दिला जात नाही. तर त्याच्यामुळे की नगरपालिका महानगरपालिकेच्या लहरीवर थांबावं लागतं आणि प्रत्येक नगरपालिका महानगरपालिका त्यांच्या इच्छेप्रमाणे निर्णय घेतात, पण निर्णयाची अंमलबजावणी करत नाहीत. एकदाच त्यांनी दिलेला ते सुद्धा असाच प्रकार आहे की जसं आपण बघतो की ग्रामपंचायतीने सर्व आशांना 1000 रुपये द्यायचा मुद्दा होता, त्याच्यामध्ये त्या GR मध्ये त्यांनी चकवा देऊन दरमहा हा शब्द घातलेला नव्हता. आता आमच्या म्हणण्याप्रमाणे किंवा ते खरंही आहे, या राष्ट्रीय आरोग्य अभियानाकडून सरासरी 2005 पासून 2000 कोटी वर्षाला त्यांना मिळतात आणि या 2000 कोटी मधले आशा गटप्रवर्तकांना मागील 3 वर्षापर्यंत फक्त 150 ते 200 कोटी रुपये ते खर्च करत होते. आता हे तुम्हाला जे 2000 आणि 3000 वाढलेले आहेत हे जर हिशोब केला तर मग तो आता सध्या त्यांचे आशांच्यावर 400 कोटी रुपये खर्च होता. आता त्यांनी आम्हाला समजा त्यांनी आम्हाला आणखीन 5000 रुपये वाढ देण्याचा जर निर्णय केला
तर ती रक्कम 400 कोटीपेक्षा जास्त पुढे जात नाही. म्हणजे त्यातली निम्मी रक्कम जी आहे ती NRHM मधनं ते ऍडजस्ट करू शकतात आणि हे 2000 कोटी मधली ती रक्कम देऊ शकतात. दुसरं त्यांनी जो शब्द दिला होता तेच ते पाळत नाही. जे आश्चर्य आहे की तुम्ही जर ते तुम्हाला जर मिळाला GR तर बघा, 31 मार्च 2020 चा GR आहे ग्रामविकास खात्याचा. आता ते काय बोलत नाहीत. त्याच्यामध्ये चलागी अशी आहे की मार्च एप्रिल मे जून असं 3 महिने घातले आहेत वर, आणि प्रोत्साहन भत्ता 1000 रुपये द्यावा, अशा खूप चांगलं काम करतायत, जीवावर उदारून काम करतायत. मग त्यामुळे त्यांना दुसरं काम मिळत नाही, मोबदला मिळत नाही आणि द्यायची गरज आहे असं घातलेलं आहे. पण ते दरमहा असं लिहिलेलं नसल्यामुळे सगळ्या ठिकाणचे अधिकारी असे म्हणतायत की आम्ही ते देऊ शकत नाही, तसा आदेश नाही. परंतु काही ठिकाणी काही लोकप्रतिनिधी, आमदार, मंत्री यांनी हस्तक्षेप करून, उदाहरणार्थ सांगली सारख्या जिल्ह्यामध्ये की ते परिपत्रक काढण्यात आली नंतर आणि 1,000 रुपये मिळालेले आहेत. रत्नागिरीमध्ये सुद्धा पत्र निघालेलं होतं आणि या 2 पत्राच्या आधारे महाराष्ट्रातल्या अनेक जिल्हा परिषदेने आदेश केलेले आहेत आणि काही प्रमाणात ती रक्कम मिळालेली आहे. पण ती ठोस प्रोत्साहन भत्ता म्हणून अजूनही त्या ठरावात जर त्यांनी दुरुस्ती केली तर त्यांनी घेतलेला निर्णय जो आहे तो केला तर आता सुद्धा 1,000 रुपये अशानं वाढ मिळू शकते. तर पैसा नाही हे काय खरं नाही. साधारण त्यांना 300 ते 400 कोटी रुपये लागणार आहेत 400 कोटी लागणार आहेत वर्षाला लागणार आहेत. त्यामुळे हा मुद्दा जो आहे तो त्यांचं जे म्हणणं आहे आमच्याकडे पैसे नाहीत वगैरे वगैरे हे काय खरं नाही आहे. ते देऊ शकतात. 400 कोटी म्हणजे फार मोठी गोष्ट नाही आणि त्याच्यामुळे त्यांना द्यायचंच नाही ही वाईट गोष्ट आहे. कारण आम्ही जे मुंबई हायकोर्टमध्ये केस केलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की अशांना 2 महिन्यापूर्वी 6,000 ते 7,000 रुपये मिळतात असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्याच्यातल्या आरोग्यवर्धनीबद्दल चर्चा झाली पहिल्या मीटिंग पासून. आरोग्यवर्धनी ज्या ठिकाणी CHO नेमलेले नाहीत तिथे अशांना ती रक्कम मिळत नाही आणि मग ते कामही मिळत नाही. तर CHO ची नेमणूक करतो आणि CHO ची नेमणूक जी आहे ती गरज आहे. अजूनही 30% जागा CHO त्यांनी महाराष्ट्रामध्ये भरलेल्या नाहीत. त्यामुळे 70,000 आशांच्या पैकी 30% आशांना म्हणजे जवळजवळ 20,000 महिला आशांना हे 1,000 रुपये महिन्याचे आरोग्यवर्धिनीचे सध्या मिळत नाहीत. ते आम्ही त्यांना CHO नेमू, मला वेळ द्या, मग 6 महिने लागतील, वर्ष लागतील असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे ते जे 7,000 रुपये त्यातले 2,000 रुपये कट झाले. आरोग्यवर्धनी सगळ्यांना मिळत नाही आणि मिळत नाही ते ग्रामपंचायतीचे मिळत नाहीत. मग 5,000 राहिले. आता 5,000 मध्ये अनेक ठिकाणी त्यांनी हे जे अचूक माहिती संकलन जे आहे त्याच्यासाठी त्यांनी 1,500 रुपये जे देऊ केलेले आहेत पहिल्या 2,000 मधले, त्याच्यामध्ये त्यांनी 4 ऍटम घातलेले आहेत. VHND लसीकरण जे आहे तुमची मासिक मीटिंग 150 रुपये आहे आणि पाणी पुरवठा स्वच्छता ग्रामीण समिती जी आहे ती आहे. असे तिन्ही मिळून 500 रुपये होतात आणि 1,500 रुपये हे रेकॉर्ड किपिंग साठी. आता 1,500च्या रेकॉर्ड किपिंग मध्ये सुद्धा ते त्याचे सुद्धा वेगळे हेड आहेत. म्हणजे प्रत्येक 300 रुपयाला तुम्ही काय काय करायचं ते जर तुम्ही केले त्या 1,500 मध्ये ते परत कट करतात. आणि एखाद्या मिटिंगला जरी आशा गेली नाही तर तिचे 1,500 मधले जे आशांचे पैसे आहेत ते कट करतात पहिल्या 2,000 मधून आणि दुसऱ्या 2,000 मधूनही कट करतात. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी बहुसंख्य ठिकाणी सरासरी 3,000 3,500 मिळतात, 4,000 मिळत नाहीत. त्यांचं मात्र असं ठासून सांगणं असते की आम्ही 4,000 देतोच. पण हे जे बारीक सारीक गोष्टीचा जो एक प्रकारचा कारस्थान आहे एक प्रकारचं, ते कारस्थान एवढं वाईट आहे की त्याच्याबद्दल त्यांना काय वाटत नाही की सरळ सरळ ते अशा गटप्रवर्तक महिलांच्या पोटाला चिमटा काढतात. गटप्रवर्तकांची मागणी अशी आहे की आरोग्यवर्धनीचा मोबदला जो आहे ते काम त्यांना करावं लागतं, तो त्यांना मोबदला दिला पाहिजे. तर या अशा मागण्यांच्या पर्यंत चर्चा आलेली आहे आणि त्यांचं दृष्टिकोन जो आहे तो मी तुम्हाला सांगितला की आत्ताच्या चर्चेपर्यंत तरी असा आहे. त्यांना आम्ही असं सांगितलं की आम्हाला तुम्ही किमान वेतन द्या. सध्या हे जे 7वा वेतन आयोग सरकारी कर्मचाऱ्यांच्यासाठी लागू आहे, आशा आणि गटप्रवर्तक आम्ही म्हणतोय सरकारी कर्मचारी आहेत
सरकारचं काम करतोय, सरकारच्या वतीनं काम करतोय, सरकार नेमलंय म्हणून काम करतोय. त्यामुळे सरकारी कर्मचारी आहोत. आणि सरकारी कर्मचारी असल्यामुळे की सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात त्यांना ज्या 7वा आयोग मिळालेला आहे, दरमहा 4 लाख 5 लाखापर्यंत सुद्धा पगार आहेत. नर्सेसना त्याच्यामध्ये 40,000 50,000 पगार आहेत. तर ते त्याच्याबद्दल त्यांना आम्ही सांगितले की त्याच्यामध्ये 18,000 रुपये महिन्याला. म्हणजे आमचं मागणं असं आहे की तुम्ही 18,000 रुपये द्या महिन्याला. असं पहिलं आपलं किमान वेतनाचं म्हणणं आहे. दुसरं असं आहे की महाराष्ट्रामध्ये दवाखाना हॉस्पिटलमध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांना किमान वेतन लागू केले महाराष्ट्र सरकारने. परंतु स्वतःच महाराष्ट्र सरकार स्वतःचाच कायदा पाळत नाही. किमान वेतन हे सरकारी खात्यामध्ये, निमसरकारी खात्यामध्ये, खाजगी खात्यामध्ये सगळीकडे लागू आहे. त्यामुळं ते किमान वेतनाचा कायदा स्वतःच पाळत नाही. ते किमान वेतन त्यांनी द्यायला पाहिजे असं आपलं त्यांना सांगणं आहे. तिसरं असं आहे की गटप्रवर्तकांच्या बद्दल आम्ही बोलत राहिलेलो आहे. असा एक मोठा गैरसमज आहे आणि त्या गैरसमजामधून गटप्रवर्तकांनी बाहेर येणं गरजेचं आहे. एक आपण लक्षात घ्यायला हवं की सप्टेंबर मध्ये ज्या वेळेला संप संपला, माजी मुख्यमंत्र्यांनी सुमन पुजारी यांच्या हस्ते निवेदन घेऊन त्यांना सांगितलं आम्ही तुम्हाला 2,000 रुपये वाढ केलेली आहे. सुमन पुजारींनी GR ची मागणी केली. लगेच त्यांनी 5 मिनिटांमध्ये आम्हाला GR दिला. तर ते 2,000 रुपये मिळालेच नाहीत. लगेच निवडणुका लागल्या आणि त्याच्यामध्ये गटप्रवर्तकांचा समावेश नव्हता. म्हणून आपण त्यांच्याकडे आग्रह धरला, संपाची धमकी दिली आणि जुलैमध्ये 25 जुलैला महाराष्ट्र सरकारने निर्णय केला 2020ला की तुम्हाला दरमहा 2,000 रुपये आणि गटप्रवर्तकांना 3,000 रुपये देण्याचा निर्णय झाला. आता हे 3,000 रुपये संघटनांनी सगळ्या मागणी केली म्हणून मिळालेत ना. त्याच्यासाठी काय स्वतंत्र गटप्रवर्तकांचे मोर्चे काढले, संघर्ष केला, संप केला असं काय करायला लागलेलं नाही. त्यांना 3,000 रुपये ते दिले. आता हे सगळे पैसे मार्च महिन्यापर्यंत मिळाले. मार्च नंतरची रक्कम अजून मिळालेली नाही. तर ते काय थांबणार नाही. तो कायमस्वरूपी निर्णय आहे. त्यामुळे ते त्या निर्णयाची अंमलबजावणी होईल. दुसरं असं आहे की जी गोष्ट गटप्रवर्तकांनी समजून घेतली पाहिजे आणि आशाने सुद्धा समजून घेतली पाहिजे की आशांच्या नेमणुका या एकदा केल्या म्हणजे त्यांची ग्रामसभेमार्फत नेमणूक होते. त्याला तालुका आरोग्य अधिकारी मंजूर घेतो आणि तालुका आरोग्य अधिकारी तुमच्या कामाचे आदेश एकदा आदेश काढला की दरवर्षी काढायला लागत नाही. परंतु गटप्रवर्तकांचे आदेश जे आहेत ते 11 महिन्याला काढले जातात. 2 दिवस ब्रेक दिला जातो, तांत्रिक ब्रेक, आणि परत नव्याने काम करतात असं घेतलं जातं. जरी या 2005 सालापासून गटप्रवर्तक काम करत असेल तर कायद्याच्या भाषेमध्ये फक्त त्या 11 महिनेच काम करतात असा अर्थ निघतो. तर हे कृत्रिम ब्रेक देण्याचं त्यांनी थांबवलं पाहिजे. आता असा कृत्रिम ब्रेक हा कंत्राटी कामगारांना NRH मध्ये सगळ्यांना दिला जातो. कंत्राटी कामगारांना, नर्सेसना, डॉक्टर्सना वाढ झाली याबद्दल आम्हाला काही वाईट वाटायचा संबंध नाही. स्वागतार्ह आहे, त्याचं आम्ही स्वागत करतो. परंतु त्यांनी भेदभाव केला याचा आम्ही निषेध करतो. तुम्ही ज्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना वाढ दिलेली आहे त्या प्रमाणाच्या 1% सुद्धा वाढ त्यांनी गटप्रवर्तकांना दिलेली नाही. उदाहरणार्थ त्यांनी यांच्याही 11 महिन्याच्या ऑर्डर्स आहेत. शब्दशः सगळे हे कंत्राटी कामगार आहे म्हणून ऑर्डर दिली जाते आणि कंत्राटी कामगारासाठी सरकारचे आदेश आहेत ते मात्र गटप्रवर्तकांना लागू केले जात नाही. ते उदाहरणार्थ आता त्यांनी 4 वर्षापूर्वी कंत्राटी कर्मचाऱ्यांना 15% वर्षाला बोनस आणि आजारीपणाच्या 8 रजा आणि बाळंतपणाची रजा दिलेली आहे. त्याच्याशिवाय 5% वेतन वाढ असा पहिला त्यांचा निर्णय झाला. त्याच्यातून अशा गटप्रवर्तकांना वगळण्यात आलं. नंबर 2, NRHM कडनं मिळणारा जो निधी आहे त्याच्यासाठी महाराष्ट्रातून त्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे जावं लागतं आणि केंद्र सरकारने तो प्रस्ताव मंजूर झाला की ते
परत येऊन त्याची अंमलबजावणी होते. मग महाराष्ट्र सरकारने गटप्रवर्तकांना प्रस्ताव का दिला नाही वेतनवाढीचा, हा प्रश्न आहे, हा अन्याय आहे. महाराष्ट्र सरकारने कंत्राटी कामगारांच्या सुधारित वेतन श्रेणीचा प्रस्ताव भारत सरकारकडे पाठवला. त्याला मंजुरी 5 ऑक्टोबर 2020 ला आली आणि त्यांना आता काही जणांना तर 4 लाख 5 लाख असा सुद्धा वेतनामधला फरक मिळालाय. त्यांना फरकासहित ते लागू झालेलं आहे. मग आता यामध्ये त्यांच्या सुधारित वेतन श्रेणीमध्ये सफाई कामगार जरी असला तरी 15,500 रुपये किमान वेतन आहे. त्याच्यामध्ये सगळे 108 वरले मला वाटतं ड्रायव्हर सुद्धा आलेले आहेत आणि नर्सेसचा पगार त्याच्यामध्ये 20,000च्या आसपास आहे. 1,000 2,000 इकडे तिकडे त्यांच्या सर्व्हिसनुसार किंवा सेवा ज्येष्ठतेनुसार. म्हणजे त्यांना पूर्वी संबंध 8,000 9,000 इतका पगार दिला जातो, आता 20,000 गेल्या. आणि मग गटप्रवर्तकांना 3,000 रुपये मिळाले काहून आहे. मग हे जे आहे हे त्यांना का लागू केले नाही सुधारित वेतन श्रेणी, हा मुद्दा आहे. त्याच्यानंतर आता त्यांनी मंत्र्यांनी एक मिटिंग बोलवली आहे, माहिती अधिकाराखाली ते पत्र आम्हाला मिळालेलं आहे. त्यांनी आता ह्या एनआरएचएम मधले जे सगळे कर्मचारी आहेत त्यांना कायम करण्याच्या बैठका सुरू आहे. ते सगळे परमनंट होणार. म्हणजे आता आरोग्य खात्यामध्ये 25,000 पद रिक्त आहे, तर ह्या एनआरएचएम मध्ये जे 7-8 हजार सध्या आहेत, तर ती संख्या आपल्याला काढावी लागेल. अंदाजे मी तुम्हाला सांगितलं त्यांना सगळ्यांना परमनंट करायचं ठरवलेलं आहे. मग तुम्ही गटप्रवर्तकांना का परमनंट करत नाही, आशांना का करत नाही. सध्या हे जे काही COVID-19 महामारी आहे, या महामारीमध्ये एक घडलेलं आहे की पूर्वी सरकारी दवाखान्यामध्ये 20% माणसं यायची, 80% खाजगी दवाखान्यामध्ये जायचं. आता उलट झालं. ते लॉकडाऊन मध्ये तर खाजगी बंदच होतं सगळं. आता उलट झालेलं आहे की 80% भार हा प्राथमिक आरोग्य केंद्रावर, उपकेंद्रावर, जिल्हा हॉस्पिटल्सवर आलेला आहे. म्हणजे मुळातच जी काय 25,000 पद रिक्त आहेत त्याचा ताण राहिलेल्या लोकांच्यावर येतो, कर्मचाऱ्यांच्यावर, आणि तो सगळा ताण त्यांनी आशांच्यावर ढकललेला आहे, गटप्रवर्तकांच्यावर ढकललेला आहे. त्यांची जी सगळी रिक्त पदं आहेत, त्यांचा जो भार आहे, कामाची गरज जी आहे ती तुमच्याकडनं दुप्पट तिप्पट काम करून घेऊन तुम्हाला नगण्य मानधन देऊन हा उद्योग सुरू आहे. आता हे जे त्यांचं कारस्थान चालू आहे हे त्यांना मान्य नाही. आम्ही मिटिंग मध्ये त्यांना सांगितलं पण ते ऐकायला तयार नाही, अधिकारी ऐकायला तयार नाही. आणि अधिकारी जरी उलटे बोलत असले मिटिंग मध्ये तर मंत्री गप्प बसतात. मंत्र्यांना अधिकारी बरोबर बोलतात, चूक बोलतात, याची माप काढायचं त्यांना धाडस नाही, अशी स्थिती आहे. तर हा जो मागणीचा प्रश्न आहे, आता परमनन्सी का करायला पाहिजे, तर आता नव्याने गरज तयार झालेली आहे आणि हे पॅन्डेमिक जे आहे ते तसंच राहणार आहे. त्यामुळे आहे त्या गटप्रवर्तक आशा 70,000 यांना परमनंट करा आणि नवीन आणखीन आशांची भरती करा. तुम्ही जितकी वर्ष काम करताय ते विचारात घेऊन हे करायची गरज आहे. कारण आता 2005 सालापूर्वी हे जे तुम्ही काम करताय आशा, ते कोण काम करत होतं, तर नर्सेस करत होत्या. हे नर्सेसचं काम तुम्ही सगळं करताय, मग नर्सेसचा मुद्दा का देत नाही, असं सुप्रीम कोर्टाचे निकाल आहेत. समान कामाला समान वेतन मिळालं पाहिजे, इक्वल पे फॉर इक्वल वर्क. त्याच्यानंतर तुम्ही 2 वर्षापेक्षा जास्त जर सलग नोकरी केली असेल आणि तुम्ही कंत्राटी जरी असले तर तुम्हाला परमनंट केलं पाहिजे, असे सुप्रीम कोर्टाचे हायकोर्टचे निकाल आहेत. पण हे सगळं धाग्यावर बसवायचं त्यांचं काम चालू आहे. त्यामुळे की पक्षपात, आमचं तक्रार ही आहे की ते पक्षपात करतात. तुम्ही ठराविक कर्मचाऱ्यांच्या मध्ये पक्षपातपणा करताय आणि ठराविकांना तुम्ही अन्याय करताय आणि अतिशय अन्याय करताय, काहीही पर्वा केली जात नाही. आता माझ्याकडे त्यांचे 59 आदेश आहेत, हे सगळे गोळा केलेत, आम्ही एकत्र केलेत आणि त्या मुंबईच्या हायकोर्टमध्ये आम्ही ते दाखल करणार आहोत. केस तुमची सुरू आहे त्यासाठी. त्यामुळे की हे अतिशय अन्यायकारक आहे आणि हे संप संपल्यानंतर सुद्धा त्या प्रश्नाकडे तुम्हाला सातत्याने लक्ष द्यावं लागेल. असं नाही आहे संप म्हणजे तुमच्या काहीतरी मागण्यांचा विचार करण्यासाठी आहे, किती मिळालं, काय मिळालं, आपला प्रयत्न किती आहे, संपाचा प्रयत्न किती आहे, पुढाऱ्यांचं कौशल्य किती आहे, हे सगळं मोजमाप जरी केलं तरी हे सगळे प्रश्न काय सरकार द्यायला तयार नाही. हे माहीत असल्यामुळे आम्ही त्यांना
1 वर्षापूर्वी मुंबई उच्च न्यायालयामध्ये केस दाखल केलेली आहे. ती केस सुरू आहे. त्या केसमध्ये NRHM केंद्र, दिल्ली केंद्राने म्हणणं दिलं नाही म्हणून हायकोर्टने त्यांना 25,000 रुपये दंडाची धमकी दिली. मग त्यांनी आपलं म्हणणं दिलं आहे आणि सविस्तरपणे त्यांचं म्हणणं स्पष्टपणे ते सांगतात की तुम्हाला आम्ही कायम कर्मचाऱ्याचा दर्जा देणार नाही, अशा गटप्रवर्तकांना कायम करणार नाही, समान वेतन देणार नाही, कामावर आधारित तुम्ही आम्ही जेवढं देतो तेवढंच घ्या, तुम्हाला याच्यापेक्षा जास्त मिळणार नाही. म्हणून त्यांना अगदी निर्लज्जपणे ते सांगतात की तुम्हाला काय मिळणार नाही, तुम्ही कामावर येईल. तर हे असं सगळं समजून घ्यायला पाहिजे. हे सगळ्या आशांच्या पर्यंत गेलं पाहिजे आणि त्यांना समाजामध्ये एक्सपोज केलं पाहिजे की कसं हे आशांचं शोषण करतायत. ही एक वेठबिगारी आहे. वॅक्सिनेशन सेंटर्सवर ते सकाळी 9 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत बोलत आहेत, गटप्रवर्तकांनाही बोलत आहेत. त्यामुळे गटप्रवर्तकांचा विषय जो आहे तो खरं म्हणजे आमच्या संघटनेने ऐकण्याकडे जास्त लावून धरलेलं आहे. एकतर आता ही मांडणी आतापर्यंत सगळी वर्तमान तुम्ही सगळ्या युनियनची काढून बघा, कोणी हे मुद्दे मांडले नाही. सुधारक मित्रश्रेणी लागू झाली पाहिजे आमच्याशिवाय. नंबर 2, फक्त आयटक संघटना अशी आहे की ज्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये केस केलेली आहे. आणि केस काय आहे? तुम्हाला सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळाला पाहिजे, तुम्हाला सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते, सर्व लाभ मिळाला पाहिजे, तुमची नेमणुका करायला पाहिजे. त्याच्यासाठी आता समजा तुम्ही 10 कोर्सेस केलेले आहेत, तुमचे 10 कोर्सेस आणि नर्सिंग जे काही ट्रेनिंग आहे कोर्स, त्याच्यामध्ये किती फरक आहे आता आम्ही काढण्याचा सुरुवात केलेली आहे की तुम्ही आम्हाला मुळातच 10 ट्रेनिंग दिलेले आहे, ते नर्सिंग कॉलेजमधलेच आहेत. राहिलेलं जे असेल, आता काय राहिले काम, तुम्ही आता इंजेक्शन द्यायचे तेवढं काम राहिले, ते सुद्धा काय फार कौशलतेचा आहे अशातला भाग नाही. आणि एका बाजूनी आशांचं काम जे आहे त्यांचा एवढा विश्वास आहे की रॅपिड अँटीजन टेस्ट कशाने करायला पाहिजे, धाडस कसं करतात ते. रॅपिड अँटीजन टेस्ट करायचं काम जे आहे ते नर्सेसच करू शकतात. मग आशांच्यावर तुम्ही टाकता, याचा अर्थ असा आहे की आशांच्या मध्ये ही गुणवत्ता निर्माण झालेली आहे, पण ते तुम्ही गुणवत्ता काम करून घ्यायचं फुकट यासाठी म्हणून वापरताय, त्याचा मोबदला द्यायची तुमची तयारी नाही. भारत सरकारने सर्क्युलर काढले, त्यांच्या महाराष्ट्राच्या सर्क्युलरमध्ये नमूद आहे की त्यांनी सांगितलेलं आहे NRHMनी की तुम्ही हे काम ANM आणि नर्सेस कडून, JNM कडून करून घ्यायला पाहिजे. तर हे सगळं अत्यंत अन्यायकारक, शीळ आणणार, त्याला कसलाही धाक नाही. तुम्हाला काय वाटेल ते कामं सांगायची. आणि हे त्यांचं धाडस जे आहे ते प्रचंड आहे. आणि हे वरून येत आपल्या समोर असणारा दिसतो आपल्याला, आपल्याकडनं काम करून घेणारा, परंतु त्यांना करून घेण्याचं शिक्षण हे आहे, तरतूद जी आहे ती वरून केलेली आहे. गुलामाकडनं काम करून घेण्यासाठी जसं त्याला बांधून ठेवलं जातं, दोरी बांधून पूर्वीच्या काळामध्ये, तसं हे दोर आहे. आणि हे सगळं तुमचं मानधन सुद्धा कामावर आधारित काढण्याचं सगळे दोर आहे ते त्या अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या हातात ठेवलेले आहेत. त्यांनी जर काही त्याच्यावर सह्या केल्या नाहीत तर ते मोबदला मिळत नाही अशी स्थिती आहे. तर ही एक प्रकारची गुलामी त्यांनी आपल्यावर लादलेली आहे. त्यामुळे अत्यंत गंभीरपणे या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. हे सगळं जनतेसमोर जाणं गरजेचं आहे. अजूनही केलेलं नाही. फक्त संप आहे, संप केलेला आहे, इलेक्ट्रॉनिक मीडियामधनं येतं, आशांचा हाल ह्याच्याबद्दल चर्चा होते, करोना योद्ध्याबद्दल चर्चा होते, पण मेरिटवर जाऊन चर्चा होत नाही. काही जणी समजा 2005 पासून काम करतायत, म्हणजे 16 वर्षापासून काम करतायत. तिचं वय जर समजा त्यावेळेस 20 वर्षाचं असेल तर 36 वर्षाची आशा झालेली आहे. म्हणजे अनेक 2-3 वर्षामध्ये ती सरकारी नोकरीमध्ये नोकरी करण्यासाठीची लायक समजली जाणार नाही. आणि आम्ही काही आकाशातला चंद्र मागत नाही. त्यांनी अंगणवाडी बद्दल निर्णय केलेला आहे की सेविकामधनं 50% जागा सुपरवायझर साठी भरल्या जातात. ती सुपरवायझर सरकारी कर्मचारी असते. आता सुपरवायझर जे आहेत, त्या सिनियर जे आहेत, त्यांना 40,000 50,000 रुपये पगार मिळतो. काही अंगणवाडी सेविका या सुपरवायझर झालेल्या मोठ्या प्रमाणात आम्ही बघितलेले आहेत. पण त्या निर्णयाची अंमलबजावणी सुद्धा नीट होत नाही. त्याच्यामध्ये सुद्धा सेविकांच्यावर अन्याय होतोय. मलेरियामध्ये खात्यामध्ये सुद्धा 50% जागा भरण्याचा निर्णय आहे. त्याच्यानंतर आता त्यांनी असं सांगितले की आशा आणि गटप्रवर्तकांच्याकडून ANM आणि JNM भरण्यासाठी 10% राखीव ठेवणी ठेवलेल्या आहे. पण ही प्रक्रिया ते सांगत नाहीत.
आणि ANM JNM चा हुद्दा देण्याच्या बाबतीमध्ये त्यांची तयारी नाही. अन्यथा आता 99% अशा ज्या आहेत गटप्रवर्तक आहेत त्या विवाहित आहेत, त्यांच्यावर कुटुंबाच्या जबाबदारी आहेत, लहान मुलं आहेत. ते 2 वर्षे 3 वर्षे हे त्या नर्सिंग कोर्ससाठी हॉस्टेलवर जाऊन राहू शकत नाहीत. आणि त्याच्यामुळे की तुमचं आतापर्यंत झालेलं शिक्षण धरून की जसं अंगणवाडीमध्ये केलं जातं त्यांना फक्त परीक्षा दिली जाते आणि परीक्षा देऊन त्यांना सुपरवायझर केलं जातं. आता त्या सुपरवायझरचा हुद्दा आपल्या गटप्रवर्तकांना मिळाला पाहिजे. तुम्ही एका बाजूने एकच आहे, हे आरोग्यविषयक काम आहे, हे सरकारचंच खातं आहे, ते बाल विकास खातं आहे आणि हे सार्वजनिक आरोग्य विकास खातं आहे. दोन्ही एकमेकाशी संबंधित आहे. एका सुपरवायझर बाईला तुम्ही सरकारी कर्मचारी समजता, 50,000 रुपये महिन्याला पगार देता. दुसऱ्या सुपरवायझर बाईला तुम्ही प्रवास भत्ता वर नुसता काम राबवून घेताय. तर हे अत्यंत अन्यायकारक आहे. त्याच्यावर आपण काय केलेलं आहे की हायकोर्टमध्ये केस दाखल चालू आहे आणि ती जोरदारपणे सुरू आहे. शक्यता अशी आहे की आपल्या वकिलांनी, ज्या ज्येष्ठ वकील आहेत गायत्री सिंग, त्या गेल्या 40 वर्षापेक्षा जास्त काळापासून फक्त महिलांच्या कामगारांच्या केसेस चालवत आलेल्या आहेत. तर आपल्या सुदैवाने मंगळवारीच हायकोर्टमध्ये त्याचं हिअरिंग आहे. त्यांनी मला सांगितले की त्याची तयारी करायची आहे, तर आज संध्याकाळी त्याच्याबद्दल आम्ही बोलणार आहोत. तर इतक्या पद्धतीने आपले प्रयत्न सुरू आहेत. तरी सुद्धा हे सगळे प्रयत्न आहेत ते जोपर्यंत तुमची ताकद नाही तोपर्यंत या आमच्या अभ्यासाला, कागदी घोड्यांना किंमत नाही. जोपर्यंत सगळ्या गटप्रवर्तक ठाम होत नाहीत त्यांच्यातला गोंधळ संपत नाही. आणि संप हा पगार बुडतोच, पगार बी शिल्लक राहायला पाहिजे आणि संप बी संपादी राहणार हे होत नाही. संपामध्ये पगार बुडणार ह्याची तयारी ठेवा. संप संपल्यानंतर त्यांना आम्ही म्हणू शकतो की जे काही या दिवस आहेत ते आपण भरून काढू. आता रविवारी गटप्रवर्तकांना काम करायला लावतात, त्यांना 25 दिवस भरायला लावतात. ते त्यांना कुठल्याच सुट्ट्या नाही. एक प्रकारे समजा 26 जानेवारीची सुट्टी नाही ना, ज्या महिन्यात 26 जानेवारी येते तिथं तुम्ही 24 दिवस काम केलं पाहिजे हे सांगितलं जात नाही. 15 ऑगस्ट आहे, राष्ट्रीय सुट्ट्या आहेत 6, त्या राष्ट्रीय सुट्ट्या सुद्धा त्यांना मिळत नाहीत असं त्याचा अर्थ आहे. त्यामुळे की संपामध्ये तुमचा पगाराची पर्वा तुम्ही करता कामा नये. तुम्ही जर पगाराची पर्वा केली तर गटप्रवर्तक म्हणून या संपामध्ये जी रोल आहे, भागीदारी आहे, त्याच्यामध्ये मर्यादा तयार होते. आणि संप मागच्या वेळेला सुद्धा असंच झालं. म्हणजे आशा काय, त्यांनी संप केला तर ते त्यांनी कामावर आधारित मोडलं आहे, मग काय होईल की त्यांचा काय पगार बुडण्याचा प्रश्न नाही. परंतु जर त्या 4 मिटिंगा झाल्या नाही तर त्यांचंही कापछाट होऊ शकते. आणि दुसऱ्या बाजूला मग मागच्या संपामध्ये अशी चर्चा आली की मग आमचा पगार निघालाच नाही, निघणार नाही कदाचित. तुमचं आम्ही लावून धरलेलं आहे ना, तुम्ही ग्रॅज्युएट आहात, तुम्हाला तुमची गुणवत्ता पात्रता जी आहे ती अंगणवाडी मधली जी सुपरवायझर आहे तिचे हक्क तुम्हाला मिळाले पाहिजेत. रिक्त क्लार्क जागा ज्या आहेत आरोग्य खात्यामध्ये त्याच्यामध्ये तुमची नेमणूक व्हायला पाहिजे. तर हे आपण ह्या गोष्टी अजून मेरिटवर आलेल्या नाहीत. तुम्हाला सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळाला पाहिजे, तुम्हाला किमान वेतन मिळालं पाहिजे. हे काय या संपातून मागणी मान्य होत नाही म्हणून जरी किती दिवस जरी आपण संप केला तर त्याच्यातून वाट निघणार नाही. त्याच्यासाठी स्वतंत्र नंतर प्रयत्न करायला पाहिजेत की ज्या प्रयत्नामध्ये तुमचा सहभाग आवश्यक आहे. आता उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो की मुंबईमध्ये गेल्या 20 वर्षापासून तिथले जे सफाई कंत्राटी कामगार आहेत ते लढत होते. मुंबई हायकोर्टमध्ये त्यांच्या बाजूने निकाल लागला. मुंबईची कॉर्पोरेशन ही सुप्रीम कोर्टात गेली आणि सुप्रीम कोर्टाने 2 वर्षापूर्वी निकाल दिला की त्या सगळ्यांना परमनंट करा. किती सफाई कामगार आहेत? 20,000पेक्षा जास्त आहेत. त्यांना अगोदर 12-13 हजार रुपये पगार मिळत होता, आता 35,000 पर्यंत गेला. आणि काही जणांना 5 लाख, 10 लाख, 15 लाख रुपये फरक सुद्धा मिळाला. म्हणजे एक दीर्घकालीन लढाई जी आहे ती सुद्धा आपल्याला विचारात घेऊन करायला पाहिजे. सरकार कसं भूमिका घेतं, काय घेतोय, आता आपण विचार करायला पाहिजे. आपण हुरळून जाता कामा नये. कोरोना योद्धा आहे म्हणायचं, गावात बोलवायचं, सॅनिटायझर द्यायचं, एखादा फेटा द्यायचा, छत्री द्यायची आणि असं काहीतरी केलं म्हणजे मग ते पेपरला फोटो येतात.
तर आम्ही संप केला म्हणून तुमच्या संपाच्या बातम्या मात्र त्या प्रमाणात येत नाही की ज्या प्रमाणामध्ये गावामध्ये तुमचा सत्कार केला जातो. तर हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. तात्पुरतं काय आहे, कायमस्वरूपी काय आहे, आपल्याला काय उद्दिष्ट साध्य करायचं आहे. एका शब्दात सांगतो, तुम्ही 15 वर्षापासून 10 वर्षापासून काम करीत आलेला आहात. तुम्हाला परमनंट होण्याचा तुमचा हक्क आहे आणि सरकारची जबाबदारी आहे. तुम्हाला त्यांनी परमनंट केलं पाहिजे. त्याच्याऐवजी लाखो रुपयाच्या भ्रष्टाचारामधून ज्यांचा आरोग्य व्यवस्थेचा काही संबंध नाही असे लोक जर काही परीक्षा देऊन आणि पैसे देऊन जर त्यांना ते कायम करून राहणार असतील तर हे अन्यायकारक आहे. हे आपल्याला मोडून काढलं पाहिजे आणि हे त्यांना आपण निर्णय घ्यायला भाग पाडलं पाहिजे. त्यामुळे या अगोदरच्या व्याख्यानामधून सुद्धा बऱ्याच वेळा मी हायकोर्टमध्ये काय आमचा प्रयत्न सुरू आहे त्याच्याबद्दल बोललेलो आहे. त्याची आता पुनरावृत्ती नको. काही जण म्हणतात की शंकर पुजारींचं भाषण आता आम्हाला पाठ झाले. जरी पाठ झालं असलं तरी ते मुद्दे जे आहेत ते आपल्याला कशा पद्धतीने पुढे आणायचे आहेत हा ह्याच्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. संप काय मागं घेतलेला नाही. शरद पवारांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी काय सांगितलं नाही असं की मी का तुमचं बघणार नाही, मला काय माहित नाही बघू, असं नाही. त्यांनी सांगितलं की याच्यातून तोडगा निघायला हवा आणि आरोग्य मंत्र्यांनी त्याच्याबद्दल तोडगा काढावा. म्हणून मंगळवारची कदाचित मंगळवार किंवा बुधवारी मिटिंग होईल. परंतु चर्चा झाली जोपर्यंत संपाच्या मागण्या मान्य होत नाहीत आणि संघटनांच्याकडून कृती समितीकडून अधिकृतरित्या संप मागा घेतला जात नाही तोपर्यंत आपण संप जोमानं चालवायचा आहे. तुमचं संपच एक मोठा तळागा आहे, लक्षात घ्या. आता या कोविडमुळे, पावसामुळे, लॉकडाऊनच्या बंधनामुळे आपण जरी जिल्ह्यामध्ये प्रचंड मोर्चे काढलेले नसले तरी या सरकारला तुम्ही जे संप करून तडाखा लावलेला आहे तो बरोबर तडाखा त्यांना बसलाय. ते खडबडून जागे झालेले आहेत. कारण प्रत्येकाला अशाबद्दल बोलावं लागतं गटप्रवर्तकाबद्दल. हे जे पूर्वी बोलत नव्हते ते झालेलं आहे. पण त्याच्या जनतेचं प्रबोधन करण्यासाठी सुद्धा आपल्याला कार्यक्रम केले पाहिजेत. त्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून सोमवारी सांगलीमध्ये आपण जमणार आहोत. जिल्हा परिषदेसमोर 11 वाजता अंगणवाडीच्या काही प्रतिनिधी येतील. सोमवारची मिटिंग झाल्यानंतर बुधवार एक मध्ये आपण सोडू. काय होणार आहे आपल्याला माहिती नाही. पण गुरुवारी रत्नागिरीमध्ये, कारण तोपर्यंत हॉल मिळणं प्रोसेस वगैरे झाली पाहिजे. गुरुवारी किंवा त्याचा मोर्चा काढायचा, काय करायचं सांगितलं जाईल. गुरुवारी आपण आहोत कुठे? रत्नागिरीमध्ये. आणि त्याच्यानंतर शुक्रवारी सिंधुदुर्गमध्ये, त्याच्यानंतर कोल्हापूर आणि सातारा याबद्दलचे कार्यक्रम ठरवण्यात येतील किंवा आमचे जे प्रतिनिधी आहेत ते दोन्ही वेगळ्या ठिकाणी जातील. तर हे सगळं असल्यामुळे की हे आपण गंभीरपणे घ्यायला पाहिजे. आपल्या ज्या मागण्यांचं स्वरूप मी तुमच्या समोर मांडलेलं आहे आणि आशांच्या मागण्या आणि गटप्रवर्तकांना त्यांनी जाणीवपूर्वक कंत्राटी असून त्या आशांच्याकडे त्यांना ढकललेलं आहे आणि जणू काय कामावर आधारित मोबदल्याची भाषा करतात. सगळ्यांनाच कामावर आधारित द्या ना. डॉक्टर किती ऑपरेशन करतो, किती वेळ हजर असतो हॉस्पिटलमध्ये, नर्सेस किती इंजेक्शन करतात, त्याचं बी ठरवा ना किंमत. त्यांना का तुम्ही देताय मग? कामावर आधारित त्यांना मोबदला का नाही? त्यांना असावर आहे. जगामध्ये तत्व मंजूर झालेलं आहे की वेळेवर आधारित वेतन दिलं पाहिजे, कामावर आधारित नाही. जे कोण काम करणार नाही त्याची वेगळी कारवाई होऊ शकते. पण तुम्ही असं एक काम मोजण्याचा जो एक दिवसण्याचा, स्त्रीची चेष्टा करण्याचा हा जो प्रकार आहे तो त्यांनी केलेला आहे. हे अमानुष्य आहे. हे त्याची त्यांना शरम वाटली पाहिजे ज्यांनी हे तयार केले त्यांनी. आणि हा लढा जो आहे तो फार महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत PIP मध्ये काही गोष्टी घालाव्या लागतील. जर सरकार समजा कंत्राटी कामगारांच्या परमनन्सी बद्दलचा विषय अजेंड्यावर घेतं तर आमचा काय घेत नाही, असे सगळे विषय लावून धरण्याचे या पुढच्या काळामध्ये आपले मुद्दे आहेत आणि ते आपण करणार आहोत. तर आपण शांतपणे समजून घ्या. व्हॉट्सअप ग्रुपवर चर्चा करा.
पण जोपर्यंत कृती समिती आणि आपली संघटना संप मागे घेतलेला असं जाहीर करत नाही तोपर्यंत कुणीही कामावर जाऊ नका. गटप्रवर्तकांना स्वतःचा पगार वाढवण्यासाठी जर ते गेल्या तर त्यांना दुप्पट काम करायला लावणार आणि संप फुटलेला आहे आणि गटप्रवर्तक त्यात नाहीत असा अपप्रचार केला जाईल. आणि त्यामुळे की गटप्रवर्तकांना सुद्धा माझी विनंती आहे त्यांनी ते पगार बुडणार आहे आपण नंतर प्रयत्न करणार आहोत तो मिळेल असा, परंतु ते विचारात न घेता की तुम्ही संपामध्ये उतरावं आणि मोठ्या संख्येने गटप्रवर्तक उतरलेले आहेत तर राहिलेल्या सुद्धा त्याचा पूर्ण विचार करावा आणि एकमेकाला सहकार्य करावं. आता मी एवढं जे बोललेलं आहे मी तर थांबतो. जर काही कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर विचारायला हरकत नाही. धन्यवाद. हॅलो. मला वाटते सांगलीतल्या ज्या गटप्रवर्तक आहेत आणि आशा वर्कर आहेत त्यांनी सोमवारच्या कार्यक्रमाबद्दल बोलावं. सोमवारी सकाळी 11 वाजता सगळ्या सांगली जिल्ह्यातल्या आशा गटप्रवर्तक त्यांनी जिल्हा परिषदेवरती यावं. मला वाटतं त्याच्याबद्दल इंदू आहे तर इंदू बोल तू. हॅलो. हा बोल इंदू. हा मॅडम नमस्कार. कॅमेरा ओपन करके. आता दिसली कामात होते. हॅलो नमस्कार मॅडम. सोमवारी काय म्हणजे निदर्शनं करायची त्यासाठी आपली उपस्थिती पाहिजे काय तिथं? होय होय होय. बरं मग 1-2 संख्येनं आले तर चालेल का भरपूर अशा घेऊन आले पाहिजे मॅडम? कसं आहे की जास्त संख्येनं आलं तर जरासं त्या मंगळवारी होणारी जी मीटिंग आहे त्याच्यावरती थोडा दबाव येईल आणि मला वाटते प्रत्येक पीएससीतनं 1-2-3 गाड्या आल्या तर बरं होतील. मी इतर गटप्रवर्तकांना सांगते आणि माझ्या पीएससीतून मी घेऊन यायची तयारी करते मॅडम. चालेल चालेल. बाकीच्यांच्या बरोबर बोल मग बाकीच्या पीएससीच्या गटप्रवर्तकांच्या बरोबर आणि सोमवारी मी तर बोलतेच आहे तरी पण तुमचा एखादा कॉल झाला तर बरं होईल मॅडम. नाही मी तर करणारच. मी पण बोलते. करतो हा आणि तू पण कर. हा ठीक आहे ओके. चालेल चालेल. बाकी काय आणि काही नाही निवांत. ठीक आहे झालं ऐकलं ते छानच. बर बर चालेल. एक सांगायचं राहून गेलं उद्या उल्का महाजन यांचं ऑनलाईन भाषण आहे 5 वाजता. लिंक पाठवण्यात येईल थोड्या वेळात तर त्या मीटिंगला सुद्धा उपस्थित राहावे सर्वांनी. मला वाटते कुणाला काही प्रश्न वगैरे आहेत काय, कुणाच्या मनात काही शंका आहेत काय, असतील तर थोडं बोलावं, नसेल तर मग आपली मीटिंग आपण इथं संपवावी. हॅलो. हा बोला. हा मंदाताई कशा आहात? लाल सलाम मॅडम. लाल सलाम. तर आता आमची मीटिंग नागपूर जिल्ह्याची श्यामभाऊनी ठेवलेली आहे उद्याला. तर काय करायचं काय नाही ते उद्याच्या मीटिंगला होईल. आणि बाकी अडचणीचं पण असं मत आहे की संप आताच संपवायला नको. जोपर्यंत आपलं काही होत नाही तोपर्यंत आपण संप करूया. बरोबर. आणि गटप्रवर्तक पण आता पहिल्यापेक्षा आता त्यांना जास्त इंटरेस्ट वाटत आहे की त्यांनाही आता समजलं की आम्हाला या संपामध्ये सहभागी व्हायला पाहिजे. पहिले होत नव्हते त्या मॅडम. तर आता त्यांची झाला एकीकरण झाला आहे. तर ते आम्हाला पण सपोर्ट करत आहे. मी त्यांना पण समजून सांगितलं की तुम्ही प्रत्येक मीटिंगला त्याच्यासमोर जॉईन व्हा आणि तुमचे काय प्रश्न आहेत ते तुमचे स्थानिक प्रश्न असतील, तुमचे जे काही पगाराचे प्रश्न असतील, जे काही तुमचे मागण्या असतील त्या तुम्ही लेखी स्वरूपामध्ये युनियनला देत जा. ह्या सर्व गोष्टी आता त्यांनी मान्य केल्या आणि त्यांनी पण म्हटलं की आम्ही या संपामध्ये आमचा पगार बुडला तरी चालेल पण आम्ही संप हा बेमुदतच करू. तर ह्या सगळ्या गोष्टी हो
तर त्यांचा सपोर्ट चांगला आहे मॅडम आता यावेळेस आपल्याला. आणि जे काही माध्यमांनी आपल्याला मदत केली, मेन गोष्ट सोशल मीडिया, त्यांचा आभार मानतो. मागच्या वेळेस पेक्षा आता खूप चांगलं त्यांनी आपल्याला मदत केली. आणि ज्या बातम्या दाखवल्या, जे पेपरामध्ये आल्या, आणि जे काही गोष्टी काय म्हणते आशांच्या, आता आशा ओळखू लागली आहे मॅडम. आपल्या भारतामध्ये आशाला आता महत्वाचं स्थान म्हणजे, पण सरकार, आपलं महाराष्ट्र सरकार म्हणते की आमच्या तिजोरीत पैसा नाही आहे. तर तिजोरीत पैसा कसा येत नाही ते आम्ही सांगू तुम्हाला. आमची मीटिंग घ्या, आम्हाला बोलवा की तुमच्या याच्यामध्ये आमदारांचे एवढाले जर भत्ते देता तुम्ही, एवढाले पगार देता, पेन्शन देता. आताच आपले कॉम्रेड शंकर पुजारी सरांनी सांगितलं, ते अगदी बरोबर आहे. तर आम्ही तुम्हाला तुमचे आमच्यासाठी तुमच्या तिजोरीत पैसे का नाही, आम्हाला संपाची का वेळ येऊ देता तुम्ही, ह्या सर्व गोष्टी. ठीक आहे, मंगळवारच्या याच्यामध्ये काय होईल मीटिंग मध्ये ते पाहूया. आणि आपण संप जसा आहे तसा, जोपर्यंत आपल्या युनियन मध्ये कृती समितीच्या वतीने काही पत्र येत नाही तोपर्यंत आपण संप करूया. ठीक आहे मॅडम, धन्यवाद. हॅलो ताई, हे पहा, नागपूरमध्ये 15 तारखेला मोठा मोर्चा काढलेला आहे. त्याबद्दल कृती समिती आणि आयटकच्या वतीने धन्यवाद आपल्या सर्वांना. तुम्हाला त्या ठिकाणी महाराष्ट्राचे आयटकचे जनरल सेक्रेटरी आहेत कॉम्रेड श्याम काळे, यांचेही मार्गदर्शन मिळते. आणि त्याचबरोबर कॉम्रेड सुकुमार दामले आहेत, ते ऑल इंडियाचे सेक्रेटरी आहेत, ज्येष्ठ नेते आहेत, तेही तुम्हाला सहकार्य करत असतात. त्यामुळे तुमचा जो सहभाग आहे तो अत्यंत वाखावण्याजोगा आहे. धन्यवाद. थँक्यू. दुसरं कोण बोलतंय? हॅलो हॅलो मॅडम, अश्विनी बोलते. हा बोल की. हा, आपल्या इथे रत्नागिरीमध्ये गुरुवारी म्हणताय का? नाही, गुरुवारी गुरुवारी ना? हो, गुरुवारी. चालेल चालेल, सगळ्यांना सांगते मग तालुक्याच्या. तुम्हाला प्रोग्राम त्याचा आम्ही कळवू. हा चालेल चालेल. गुरुवारचा दिवस नक्की, गुरुवारी रत्नागिरीमध्ये नक्की. हो, 100%. चालेल चालेल, ठीक आहे. कळवते सगळ्यांना. नसला तरी असणार. हो चालेल चालेल चालेल, ठीक आहे. अरे कोणी काय केलं त्याला, कोणीतरी काय केलं, उपडले कोणीतरी. हॅलो, हा बोला. हॅलो, नमस्कार मॅडम. हा नमस्कार. हॅलो, कॅमेरा कॅमेरा करतो. हा हॅलो मॅडम. हा बोला. अगं विद्या बोल. गुरुवारी वटपौर्णिमा येते ना? होय काय? गुरुवारी म्हटलं वटपौर्णिमा आहे ना गुरुवारी? मी कुठले रत्नागिरी जिल्ह्यात गुरुवारी म्हणताय ना? गुरुवारी आपल्याकडं म्हणजे वटपौर्णिमा आहे. ठीक आहे, बुधवारी मग चालेल, बुधवार चालेल. हा, बुधवार चालेल. ओके चालेल. बुधवारी. चालेल. बुधवारी बरं झालं सांगितलं. हो चालेल चालेल चालेल. सण आहे त्याच्यामुळे बुधवार. ओके. अच्छा. आणखीन कोण बोलताय? मला वाटतंय. हा बोला. हॅलो सर. हा बोला. हा नमस्कार सर. नमस्ते. आम्ही धुळे जिल्ह्यात सांगवी PSC मधून बोलतीये, गटप्रवर्तक आणि आशा आहे. हा सर, आमचा पूर्ण पाठिंबा आहे तुम्हाला पण. बरं, धन्यवाद. आमचा पगार कट झाला तरी चालेल, पण जिथपर्यंत आपल्याला न्याय मिळते तिथपर्यंत संप चालूच ठेवायचा आहे. व्हेरी गुड. ठीक आहे, चांगलं आहे. धुळे जिल्हा हा कॉम्रेड आदिवासी जिल्हा आहे आणि आता सगळ्याच
धुळे जिल्ह्यातल्या आशा आणि गटप्रवर्तक संपामध्ये उतरलेले आहेत. हो, आमचा शिरपूर तालुका पूर्णपणे बंद आहे मॅडम. हो माहितीये मला. त्यामुळे तुम्ही एकी दाखवा, सगळ्या जणी सांगतात. बाकीच्या पीएससीतल्या पण आशांना तर असं संपामध्ये उतरवायसाठी प्रवृत्त करा तुम्ही. आणि आपला संप हा आपल्या मागण्या आपण काय मागं घेणार नाहीये. हो मॅडम, आमचा पूर्ण पाठिंबा आहे तुम्हाला. ठीक आहे, धन्यवाद. हो. तर कोण बोलते? मला वाटते बराच वेळ झाला. जवळजवळ 1.5 ते 2 तास आपल्या मीटिंगला झालेले आहेत. आणि तुमची आता स्वयंपाकाची पण वेळ आहे सगळ्यांची. तर आपण मीटिंग इथंच थांबूया. आपापल्या जिल्ह्यामध्ये जे काही कार्यक्रम इथून पुढच्या काळामध्ये ठरतील ते तुम्ही करा, जोमाने रस्त्यावरती उतरा. रस्त्यावरची लढाई पण आपल्याला लागणार आहे. हा बोला. मी वर्धा जिल्ह्याची गटप्रवर्तक बोलत आहे. हा बोला मॅडम. नमस्कार. नमस्कार. आज आमची तातडीची बैठक झाली वर्धा जिल्ह्यामध्ये आपल्या ऑफिसला गटप्रवर्तकांची. बर. तर त्यामध्ये ठरलं की संप हा जो कृती समितीचा जो निर्णय राहील तो आपण म्हणजे जेव्हापर्यंत कृती समिती आपल्याला संपाबद्दल काही देत नाही आपल्याला, म्हणजे कृती समितीचा जो निर्णय राहील त्याला आपण तयार आहोत बा. हा निर्णय झाला आपला. आणि उद्या खासदार साहेब जे आहे आमच्या जिल्ह्याचे, रामदासजी तळस, त्यांच्या बंगल्यावर जाऊन आम्हाला मंत्र्यासोबत बोलणं करायचं म्हणून आम्हाला बोलावलेलं आहे. तर उद्या जास्तीत जास्त संख्येने जे आपल्या आयटकच्या महिला आहेत, आशा भगिनी आणि गटप्रवर्तक, यांना घेऊन उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत आम्हाला वर्धेला पोहोचायचं आहे. बरं. आणि समोर मग कार्यक्रमाची रूपरेषा जे काही ठरवतील म्हणे राज्याकडून जे येईल आपल्याला त्याप्रमाणे आपण करू म्हणे. उठाणे सर. ठीक आहे. थँक्स. आभारी आहोत. आणि काहीतरी याचं फळ आलं पाहिजे सर. आम्हाला पगाराचं काही आता हे नाही आहे. एकदा जर संप पुकारला आपण काही फरक नाही पडत. आता पगाराविषयी काही विचार नाही करायचा आहे. फक्त आम्हाला याचं फळ मिळालं पाहिजे. बरोबर. आणि याचं काहीतरी निष्पन्न निघाल्याशिवाय संप बंद नाही करायचा सर. हो, तसंच ठरवलंय आपण. बरं का, तसंच आहे. तुम्हाला आणि डेव्हलपमेंट्स वारंवार सगळ्या सांगितल्या जातील. कारण आता तुमच्या याच्यानुसार मागच्या वेळेस जेव्हा आम्ही 15 दिवस घरी होतो तर आमचा पगार तेव्हा पण नाही निघाला. आणि आता 15 तारखेपासून आम्ही घरी येतो, आताचा पण आमचा पगार नाही निघणार तरी चालेल, समोरही नाही निघणार तरी चालेल. पण मग तेव्हा कसं आमचं पगार वाढ झाली, आम्हाला मिळालं काहीतरी, तसं आता पण काहीतरी मिळालं पाहिजे. बरोबर. नाही मिळवायचंच आपण. ठीक आहे, तुम्हाला डेव्हलपमेंट सांगू सगळ्या. ठीक आहे सर. ठीक आहे, धन्यवाद. अच्छा. मीटिंग संपवायची. संपवा. चालेल. हॅलो मॅडम, अश्विनी बोलते. हा बोला. हा, ते 23 तारखेला आम्हाला ऑडिटचं ते टाइम टेबल वगैरे पडलंय. म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च संपात आहे म्हणून सांगा. हा चालेल. नाही जायचं ना? नाही संप संपल्यानंतर. हा चालेल ठीक आहे. तसं आम्हाला ऑफिसला कळवायला. कळवा. संप संपल्यानंतर आम्ही करू म्हणून सांगा. हो चालेल. चालेल, ठीक आहे. थँक्यू. तर मला वाटते महाराष्ट्रातल्या सगळ्या आशा आणि गटप्रवर्तक आज आपण स्मिताताईंचं ऐकलं, कॉम्रेड शंकर पुजारींचं ऐकलं. इथून पुढची जी काय रणनीती आहे ती तुम्हाला वेळोवेळी कळवली जाईल व्हॉट्सअपवरून, फेसबुकवरून. आजची मीटिंग आपण ही तुम्ही सगळ्याजणी आलात, शांतपणे ऐकलात, त्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार. स्मिताताईंचे पुन्हा एकदा आभार, कॉम्रेड शंकर पुजारींचे आभार. आणि आजची मीटिंग संपली असं मी जाहीर करतो. धन्यवाद मॅडम. थँक्यू.
धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद.